आणि आज आपण ज्या प्रयोजनाने इथे जमलेलो आहोत तो म्हणजे आपण एक असेसमेंट केली एक साधारण 2 महिन्यापूर्वी 2 ते 3 महिन्यापूर्वी जी ऑनलाईन होती. आणि त्यावेळेस असेसमेंट केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट मिळाला असेल आणि रिपोर्ट नंतर बऱ्यापैकी तुम्ही त्याच्या थ्रू गेलाही असेल किंवा मे बी त्याच्यावरती ओसरती नजर टाकली असेल, कोणी डिटेल वाचला असेल. हे सगळं असेसमेंट का आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो की आपण कशासाठी केलं, हे सगळं जे याच्यावर डिस्क्रिप्शन याच्यावर डिस्कशनसाठी हे सेशन ऑर्गनाईज केलं. तर असंच सेशन आम्ही हेडक्वार्टर्सला घेतलंय आणि 3 दिवसापूर्वी. आणि तिथेही बऱ्यापैकी असे प्रश्न होते, मे बी तुम्हालाही असणार आहे की आता परत एक्झाम किंवा परत प्रश्न विचारणार वगैरे असं काही नाही. काही प्रश्न विचारणार नाही. काही प्रश्न विचारले तर ते मे बी आपले चर्चेचे किंवा शेअरिंगचे प्रश्न असतील जे आपण याच्यामध्ये या सेशनमध्ये करणार आहोत. प्रायमरीली आपण काय केलं हे मी आधी सांगेन, मी कोण आहे ते सांगेन आणि मग आपण याच्यातनं टेक अवे काय आहे, आपण काय घेऊन जातोय बरोबर हे आपण समजून घेऊया. एक साधारण 1-1.5 तास आपण एंगेज ठेवूयात स्वतःला. पण त्याच्यासाठी आधी थोडंसं आईस ब्रेक करावं लागेल आपल्याला. आईस ब्रेक म्हणजे आपण बराच आता 15 मिनिटं झाली इथे बसलोय आणि मे बी सगळे गप्प, मी पण गप्प उभा, किंवा इथे कोण आलंय आणि कशासाठी आलंय हे सगळे प्रश्नही असतील डोळ्यासमोर. सो लेट्स ब्रेक सम आईस. मी सगळ्यांचे नावं तर नाही विचारणार, पण मी माझं नाव सांगेन आणि मग आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूयात. सो आपला थोडासा आईस ब्रेकर होईल. एक, मी आहे मानसोपचार तज्ञ डॉक्टर विशाल सांगळे आणि मागच्या 10 वर्षापासून मी एक ऑर्गनायझेशन चालवतो, त्याचं नाव आहे ब्रेनबर्ग. या ऑर्गनायझेशन थ्रू आम्ही असेसमेंट्स करतो ज्या आपल्याला लहान मुलांपासून मोठ्या वर्किंग प्रोफेशनल्स पर्यंत याचा उपयोग होतो. मी इंटरनॅशनल टेस्ट कमिशनचा यंग स्कॉलर अवॉर्डी आहे 2020चा. आणि आमच्या ऑर्गनायझेशनला मागच्या जवळपास 5-6 वर्षांमध्ये आम्ही विविध क्षेत्रांमध्ये, ज्याला आपण सेक्टर एग्नॉस्टिक म्हणूया, जवळपास संबंध इंडस्ट्रीमध्ये असेसमेंट आम्ही पुरवल्यात ज्या एम्प्लॉई एंगेजमेंटसाठी, हायरिंगसाठी किंवा सेल्फ डेव्हलपमेंटसाठी उपयोगाला येतात. आज जी आपण असेसमेंट बद्दल चर्चा करणार आहोत ही अशाच प्रकारची एक असेसमेंट आहे जी तुम्ही सगळ्यांनी केली आहे. सो सगळ्यांनी पेपर जे हातात बुक्स वगैरे आहे सगळे बाजूला ठेवले तरी चालतील. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी सांगेन कधी ओपन करायचं. बाजूला ठेवा, समोर डेस्कवर ठेवलं तरी चालतं. सरळ बसा, रिलॅक्स, सरळ बसा. हाताची घडी सोडायची, हात मांडीवर ठेवायचे आणि माझ्या मागे म्हणायचं, मोठ्याने म्हणायचं, टुडे इज अ वंडरफुल डे because I make it a wonderful day. This afternoon is a wonderful afternoon because I make it a wonderful afternoon. I am a cheerful person because I choose to be a cheerful person. Clap everybody. Faster. Louder. Thank you. Thank you. या पूर्ण सेशन मध्ये हे मोनोलॉग नसणार आहे. मी डायलॉग करणार आहे. मी बोलणार आहे तुमच्याशी. मला अपेक्षा आहे की तुम्ही माझ्याशी बोलावं. आणि बरेचदा असं होतं की आपण आपल्या लाईफमध्ये एवढं गुंतलेलो असतो, बरे ते व्यवसायात असेल, आपल्या कामामध्ये असेल, आपल्या कुटुंबाच्या संदर्भाने असेल, आपल्या पर्सनल लाईफमध्ये असेल, आपण आपल्याशी संवाद करणं विसरतो. आणि मी तुम्हाला असं जर प्रश्न विचारला, तुम्ही स्वतःशी बोलतात का? पहिली गोष्ट बोलतात का? हो की नाही? हात वरती करा. जनरली बोलतात. कसे बोलतात म्हणजे कसं बोलतात? काय विचारतात स्वतःला? जसं तुम्ही मित्राला भेटतात, काय रे कसा आहेस बाबा, काय चाललंय, म्हणजे आपल्या चुकल्या का हा असं बोलतात तुम्ही. म्हणजे तुम्ही प्रोब करता की काय नेमकं इन्व्हेस्टिगेट करतात. असं निवांत संवाद केला आहे का कधी स्वतःशी? बाबा काय चाललंय तुझं? मित्राला भेटतो ना आपण. मग मित्र, तुमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे? एका शास्त्रज्ञाने, एका सायकोलॉजिस्टने असं सांगितलंय, अ पर्सन इज 10,000 टाइम्स मोर इंटरेस्टेड इन हिमसेल्फ देन इन अदर्स.
माणूस कुणामध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्टेड आहे? 100%. काही म्हणजे वाद आहे का याच्यामध्ये? मी तुम्हाला एक अशा घटना काही तुमच्या जीवनामध्ये घडल्या असतील किंवा घडून जातात ज्यामध्ये आपण बऱ्याचदा आपली बुद्धी अशी या दृष्टिकोनातून बघते, याच्यात माझा फायदा काय, याच्यात माझं नुकसान काय. इमोशन जरी असले, आपण देण्याच्या भावनेने जरी केलं तरी अंतिमतः आपल्याकडे एक प्रश्न येतो, मला काय मिळणार. त्यामुळे आपण बऱ्यापैकी आपल्यामध्ये इंटरेस्टेड असतो. म्हणजे प्रेमाच्या संदर्भाने सुद्धा आपण कोणावर प्रेम करतो. आईचं जर प्रेम सोडलं, फक्त आईचं मुलाकडे जाणारं प्रेम हे जर सोडलं तर बऱ्याच अंशात मग तुम्हाला दिसतील प्रेम सुद्धा जे आहे ते आदान प्रदानची गोष्ट आहे, ट्रान्झॅक्शनल आहे. आणि त्यामुळे दुःख अविभाज्य आहे. मग तुमच्यासाठी जर तुम्ही इम्पॉर्टंट आहात तर तुम्ही किती डायलॉग करताय स्वतःशी. आणि जर तुम्ही तुमच्या मित्राची खुशाली विचारतात भेटल्यानंतर, तुम्ही स्वतःची खुशाली विचारली आहे कधी? काय विचारतात? मॅडम विचारतात, विच इज गुड थिंग. आपण जर विचारतो, आपल्याला एक साधा संवाद जर आपण करत असू की बाबा तू कसा आहेस, तुम्ही कसे आहात, काय करायचंय, विचारतो ना आपण मित्राला काय चाललंय सध्या. तुम्ही विचारता स्वतःला काय चाललंय सध्या. आणि मग लक्षात येतं की हा डायलॉग आपण बऱ्याच अंशात्मक किरणा मागे टाकलं. आणि मग चॅलेंजेस जे आहेत आपल्या लाईफमध्ये ते नुसते व्यावसायिक पातळीवर नाही, आपल्या घरामध्ये सुद्धा आले. पॅन्डेमिक रिसेंटली आपण त्याच्या थ्रू, आता आपण टेल एंडला आहोत त्याच्या असं समजा, पण मेजरली आपल्याला जाणवलं असणार आहे की चॅलेंजेस कुठनं निर्माण झाले. हेल्थ पॅन्डेमिक आहे, हेल्थ चॅलेंज आहे, पण त्याच्या संदर्भाने रिलेशनशिपचे आहेत किंवा आता काय करायचं. बऱ्याचदा नव्याने लोकांनी म्हणजे ओळखायला सुरुवात केली. आणि आज आपण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय किंवा बदलू म्हणजे आपण वी आर लुकिंग फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. टुडे विल जस्ट अंडरस्टँड दॅट व्हेरी अंडर करंट आपल्या हेल्थच्या संदर्भाने, आपल्या व्यावसायिक हेल्थच्या संदर्भाने सुद्धा आपण काय कोणत्या दृष्टिकोनात जायला पाहिजे. आणि मग तुमचा रिपोर्ट जो आहे तो हे पॅरामीटर्स तुम्हाला एक्सप्लेन करेल. मी जर तुम्हाला सहज विचारलं, सर तुमची हाईट किती आहे? 5'3". आणि सर तुमचं वजन? ओके. सर तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे? मॅडम तुमचं इमोशनल स्टेबिलिटी किती आहे? आपल्याला एक व्हॅल्यू कळते बघा. म्हणजे आता सरांना मी विचारलं वेट किती आहे, हाईट किती आहे, तर लगेच आपल्याकडे आकडा आला. पण सेल्फ कॉन्फिडन्स, इमोशनल स्टेबिलिटी आपल्यासमोर कळत नाही आपल्याला की आपण नेमकं काय उत्तर द्यावं. नॉर्मली फारच जर आपण इंट्रोस्पेक्टिव्ह असू आणि आउटगोईंग असू तर म्हणतो हाय आहे, लो आहे, बॅलन्स्ड आहे, अशी उत्तर देतो. संख्या येते का समोर? नाही येत. शक्यतो आपल्या समोर बऱ्याच कमी लोकांना येईल की माझा 95% आहे किंवा 100% आहे वगैरे अशी संख्या येईल. पण खूप लोकांना समजत नाही नेमकं आपण काय याचं उत्तर. पण त्याचं कारणही असेल. वेट मोजण्यासाठी आपल्याकडे काय इन्स्ट्रुमेंट आहे, हाईट मोजण्यासाठी काय इन्स्ट्रुमेंट आहे, इमोशनल स्टेबिलिटी मोजण्यासाठी काय आहे, काही उपकरण. सेल्फ कॉन्फिडन्स मोजण्यासाठी काही उपकरण आहे नाहीये. पण सायकोलॉजीमध्ये जसं सायकोलॉजी इव्हॉल्व्ह होत गेलं त्याच्यामध्ये सायकोमेट्री नावाचा एक ब्रांच आहे सायकोलॉजी, एक मेजर एरिया आहे जो आपले मानसिक पॅरामीटर्स जे आहे, मेंटल कॅपॅसिटीज आणि प्रोसेसेस याचं मापन करतं. कशा थ्रू? एक प्रोसेस, एक सायंटिफिक मेथड आहे, त्याला म्हणतात सायकोमेट्रिक टेस्ट. आणि ह्या नॉर्म रेफरन्स त्याला बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि विविध क्षेत्रांमध्ये याचा उपयोग मागच्या जवळपास 3 ते 4 दशकांपासून होतो. त्याचं संशोधन मागच्या 100 वर्षापासून आहे, 1905 पासून. पण तुम्हाला साधारणपणे त्याची माहिती कशी मी तुम्हाला सांगतो. आयक्यू टेस्ट ऐकली, नाव ऐकलं आयक्यू टेस्टचं? ती एक सायकोमेट्रिक टेस्ट. मेजरली प्रचलित आपल्याकडे काय, त्याचा आयक्यू किती आहे बाबा, त्याची बुद्धिमत्ता काय, तर ती मापनाची जी यंत्रणा आहे किंवा जी पद्धती आहे त्याला सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतात. पण फक्त ह्या यंत्रणेतून, ह्या मेजरमेंट टूल थ्रू आयक्यूच मोजता येतो असं नाहीये. आपल्याकडे खूप पॅरामीटर्स आहेत. उदाहरणार्थ मी आता तुम्हाला 2 विचारले, सेल्फ कॉन्फिडन्स काय आणि तुमचा इमोशनल स्टेबिलिटी, अशी लिस्ट काढली तर ह्युमन बिहेवियर हे बऱ्याच आयामांनी तयार होतं. खूप आयाम आहेत त्याच्यामध्ये.
आणि हे आयाम जे आहेत ते आपल्याला सक्षम किंवा असक्षम करण्यामध्ये मे बी कॉन्ट्रीब्युट करतात. बऱ्याचदा आपल्याकडे जर मोटिवेशन असेल खूप चांगलं तर आपण काय प्रेरित असतो, आपण काही कार्य करण्यासाठी प्रेरित. पण आज उगाच मला डाऊन वाटतंय, आपल्याकडनं काम कसं होतं. आणि हा मी आय एम नॉट टॉकिंग फ्रॉम ऑर्गनायझेशन पर्स्पेक्टिव्ह. थिंक अबाउट यू युअर सेल्फ. तुम्ही काय स्वतःकडे बघताय आणि याचा फायदा सगळ्यात जास्त कुणाला तर तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये काय घडतंय आणि तुम्ही कोणत्या प्रोसेसमध्ये न जाताय हे जास्त लक्षात यायला पाहिजे. का लक्षात यायला पाहिजे त्याची छोटीशी आपण अंडरस्टँडिंग इथे घेऊ. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक स्लाइड दिसतीये. या स्लाइड मध्ये एक मेंदूचं चित्र आहे आणि या मेंदूच्या चित्रामध्ये 2 एरियाज हायलाइट केले. एक एरिया आहे जो सेंटरला दिसतोय तुम्हाला, त्याचं नाव आहे अॅमेग्डाला. काय? अॅमेग्डाला. हा अॅमेग्डाला जो आहे हा एक प्राचीन अवयव असं म्हणूयात. इव्होल्युशनरी हिस्ट्रीमध्ये, ह्युमन्सच्या इव्होल्युशनरी हिस्ट्रीमध्ये याची खूप महत्वाची भूमिका आहे रादर अजूनही. हा सिच्युएटेड आहे मिड ब्रेन मध्ये. हा छोटा अवयव आहे आणि याची यंत्रणा सगळी संलग्न आहे आपल्या इमोशनशी, आपल्या इमोशनल ब्रेनशी. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये लिम्बिक सिस्टीम असं म्हणतात. काय लिम्बिक सिस्टीम? आपल्याला टेक्निकल वर्ड्स मध्ये जायचं नाहीये, पण एवढं ह्या छोट्या अवयवाचं नाव आहे अॅमेग्डाला. याचं काम काय होतं? त्याचं काम होतं ज्यावेळेस माणूस हा जंगलामध्ये शिकार करायचा, त्याच्या जीवनासाठी, जीवन उपयोगी गोष्टींसाठी किंवा मे बी त्याच्या सर्व्हायव्हलसाठी तो शिकार करायचा. आणि तेव्हापासून हा एरिया त्याला अलर्ट संवेदना म्हणजे एक महत्वाची सिग्नल देण्याचं काम करायचा. ते सिग्नल काय असायचं? बाबा थ्रेट येतोय का, कुठनं आपल्याला जीवाला धोका येतोय का. म्हणजे प्रायमरी इमोशन जे जागा व्हायचं ते म्हणजे फिअर. म्हणजे मी जर प्राचीन मानव आहे आणि मी शिकार करायला गेलो आणि माझ्यावर कोणी हल्ला करतोय तर मला ते अलर्ट साऊंड होण्याचं जे यंत्रणा आहे ती हे स्टिम्युलेट करायचं. भीती जागृत व्हायची. त्याने भीती जागृत झाल्यानंतर मी काहीतरी रिॲक्शन द्यायचो. नॉर्मली सुद्धा आपण घाबरल्यावर आपल्याकडनं काही रिॲक्शन येते. आत्ताही आपलं घाबरणं असतं की नाही? बऱ्याचदा आपल्याला भीती वाटते की नाही? हो. मग भीती वाटल्यावर तुम्ही काय करतात? सपोज असं समजा की तुमच्या समोर, मी उदाहरण देतो, तुमच्या समोर एक साप येऊन उभा राहिला. तुम्ही काय करणार? ओरडणार, अजून घाबरणार, ओरडणार आणि काय करणार? पळून जाणार. कोणी पळून जाणार. अजून काय करू शकतात? थोडं धीट असेल तर मारणार, फाईट करणार. म्हणजे फ्लाईट करणार, फाईट करणार. कुणीतरी ओरडणार, स्तब्ध होणार, काहीच करणार नाही, ओरडणार, जागीच उभं राहणार. पळणाऱ्याने, मारणाऱ्याने 3 रिॲक्शन. एक आहे फ्लाईट, दुसरी आहे फाईट आणि तिसरी आहे फ्रीज. हे नॅचरल रिॲक्शन ह्युमन्स आजही होतात. कुणाची भीतीची पातळी फक्त कमी जास्त असते. काही लोक कॉक्रोचेसलाही घाबरतात, तशीच रिॲक्शन येते. काही लोक मग भयानक जनावरांनाही घाबरत नाही. मग ते काय करतात? निर्भीडपणे, भीती असते आपण कंट्रोल करू शकतो, आपण त्याच्यावर मात करू शकतो, अशा भावनेने जातो. हा कोण करतं? ही रिॲक्शन मेंटेन करता अॅमेग्डाला. सांगण्याचा उद्देश काय याच्यामध्ये? तुम्हाला बऱ्याचदा हा अवयव आत्ताही कार्यरत आहे आपल्यामध्ये याची जाणीव एका गोष्टीने होत नाही, कारण की आपण प्राचीन नाहीये. आपल्याला जीवाचा धोका आहे का आत्ता? कुणाला जीवाचा धोका आहे का? बऱ्याच आहे. आपण जे प्राचीन मानवाच्या संदर्भाने आता गोष्ट केली की तो जंगलामध्ये त्याचं अन्नधान्य शोधायला किंवा खाद्य शोधायला जातो, तर तसं तुम्हाला आहे का आत्ता? तुम्ही मे बी पटकन अवेलेबल करू शकता बेसिक. पण आत्ताही थ्रेट परसेप्शन आहे. मग हे थ्रेट बदललेत कसे? आत्ताचे थ्रेट कसे? हे कसं सिग्नल देतं तुम्हाला जर तुमचा कोणी अपमान केला, बघा मी काय म्हणतो, तुमचा कोणी अपमान केला, तुम्हाला जर ड्यू क्रेडिट्स कोणी दिले नाही,
हा संशोधनात अंती प्रूव्ह झालेला ही गोष्टी आहेत. तुम्हाला जर तुमचे ड्यू क्रेडिट दिले नाही, तुम्हाला जर बाजूला सारलं, तुम्हाला जर व्यवस्थित तुमचं जे पोझिशन आहे किंवा जे काम आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं नाही, एक्सक्लूड केलं किंवा अजून अशा काही गोष्टी केल्या ज्याने तुम्ही हर्ट होतात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अमॅगडेला रिस्पॉन्स देतो फटकन. अशा वेळेस काय होतं, या अमॅगडेलेच्या रिस्पॉन्स खाली तुम्ही काही रिॲक्शन देता ज्या अजिबात तुमच्या प्रॅक्टिकल लाईफशी इनसिंक नसतात किंवा त्याच्यानंतर तुम्ही थोडं रिग्रेट करता. उदाहरण, कुणाशी जर तुमचं भांडण झालं, राग आला, नॉर्मली काय होतं, असं समजा एक सिनारिओ समजून घ्या, तुम्ही फोन केलाय कोणाला तरी आणि आर्ग्युमेंट सुरू झाली आणि बोलण्यामध्ये असं लक्षात आलं की ते हिटेड होत चाललंय, बोलण्यामध्ये बऱ्याचदा तू मेमे झाली आणि खूप राग आला. तुम्ही काय करता? फोन ठेवतात. एक्झॅक्टली आपण काय करतो, फोन ठेवतो. फोन ठेवायच्या आधी 1-2 वाक्य बोलतो, परत मला फोन करायचा, मला बोलायचं नाही आता, किंवा कायमच असंही होतं. म्हणजे जवळचा नातेवाईक असेल किंवा मित्र असेल किंवा मे बी कोणी असेल आपल्या व्यवसायाच्या संदर्भाने, तरी पण आपण असे काही निर्णय घेतो. आणि 2 दिवसानंतर काय होतं मग, किंवा 1 दिवसानंतर किंवा त्या संध्याकाळी राग कमी होतो आणि मग तुम्ही विचार करता जे घडलं ते चुकीचं घडलं आणि मग तुम्ही सॉरी म्हणतात. बऱ्याचदा तो म्हणतो किंवा तुम्ही म्हणतात, कुणीतरी एक सॉरी म्हणतं किंवा सॉरी न म्हणताही जे झालं गेलं ते सोडून देऊ आपण, नव्याने काहीतरी पुढे जाऊ. असं होतं, बऱ्याच जणांच्या आयुष्यात झालंय, असं झालंय. हा दुसरा जो आयाम येतो ना आपल्या विचारांमध्ये किंवा भावनेला बाजूला सारून वैचारिक पद्धतीने त्याच्यामध्ये नफा नुकसान काय आहे, त्याच्यामध्ये काय आपला फायदा आहे किंवा काय नुकसान झालं याचा विचार करणारा भाग जो आहे तो म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. तुमच्या स्क्रीनवर अजून एक भाग दिसत असेल, हा एरिया जो आपल्या जो कपाळ आहे त्याच्या एक्झॅक्टली मागचा जो मेंदूचा भाग आहे त्याला म्हणतात पीएफसी, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. आता मला सांगा, हा जो कपाळ, हे जे कपाळ आहे याला आपण कल्चरली याला काय असाइन केलंय, आपण काय म्हणतो? कपाळ म्हणजे काय? भाग्य, भाग्य किंवा नशीब. अजून आणखी नॉलेज. करेक्ट. आपण म्हणतो हा विद्या, गणपतीचा कपाळ कसं आहे? मोठं आहे, मग त्याला आपण काय म्हणतो? विद्याची देवता. सो आपण त्याला बऱ्याचदा असे असाइनमेंट करतो की हा हुशार आहे, याचं कपाळ मोठं आहे, हा हुशार आहे, हा नशीबवान आहे, याचं कपाळ मोठं आहे वगैरे. याचं ना हो की नाही? त्याच्यामागे एक महत्वाचं आणि खूप शास्त्रशुद्ध कारण पण आहे. हा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स एरिया आहे ना, एक्झॅक्टली ह्या कपाळाच्या मागचा, हा इतका सोफिस्टिकेटेड एरिया आहे. हा इन्व्हॉल्ड असतो तुमच्या हाय ऑर्डर कॉम्प्लेक्स फंक्शन्स मध्ये, ज्या मेंदूच्या फंक्शन्स आहेत, जसे डिसिजन मेकिंग, जसं प्लॅनिंग. आता तुम्ही सगळं प्लॅनिंग आर्किटेक्ट आहात किंवा प्लॅनिंग इंजिनियर्स आहात, तुमचं सगळ्यात जास्त मेंदूचा हा भाग वापरला जातो. प्लॅनिंग असं म्हटलं जातं, फेलिंग टू प्लॅन इज प्लॅनिंग टू फेल. म्हणजे तुम्ही जर प्लॅन केला नाही तर तुम्ही नक्की प्लॅन करताय फेल होण्यासाठी, असं म्हण आहे. का तर हा इतका इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे, कोणत्याही नुसत्या प्रोजेक्टचा नाही, पण तुमचा दिवसही कॉन्शियसली सबकॉन्शियसली तुम्ही प्लॅन करत असता. बघा आता काय चालू आहे तुमच्या डोक्यामध्ये, सेशन झाल्यावर काय करायचं, घरी कसं जायचं, गाडी ही आणलेली असेल किंवा याच्या बरोबर जायचं किंवा घरी गेल्यानंतर काय करायचं, हे सगळं कुठे चालू आहे? हे चालू आहे बॅक ऑफ माइंड म्हणजे पीएफसी मध्ये चालू आहे. आणि हे इतकं अनइंटरप्टेड चालू असतं की तुम्हाला लक्षातही येत नाही की एक नाही असे कितीतरी लेवल्सची प्लॅनिंग चालू असतात तुमचे. आज नंतर उद्या काय करायचं, उद्या नंतर परवा काय करायचं, आणि मग 1 महिन्याने काय करायचं. कंटिन्यू करू सर.
आम्ही जस्ट एक 10-15 मिनिटं झाले सुरू केले. आम्ही चर्चा करतोय की रिपोर्ट एक्सप्लेन करणार आहोत. त्याआधी त्याची बेसिक अंडरस्टँडिंग काय आहे, आपण जे सायकोमेट्रिक असेसमेंट केलं त्या संदर्भात. सो वी आर एट द सेकंड स्लाइड आणि काही पॅरामीटर्स जे आहेत त्याबद्दल आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो तुम्हाला लक्षात आलं असेल की प्लॅनिंग जे होतं, जे तुम्ही मे बी तुमच्याकडे मेजरली इन्व्हॉल्व असतात तुम्ही, तो इट इज हॅपनिंग हिअर. सो हा एक मोठा भाग आहे जो आपल्या पूर्ण दैनंदिनीशी आपल्या लाईफची एक महत्वाचा डिसिजन मेकिंग, जसं डिसिजन्स आहेत, तुम्ही छोटे छोटे डिसिजन्स घेतात ते सगळे इथनं डिरेक्ट ड्राईव्ह होतात. मग तुम्हाला हा एरिया अलर्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. हा एरिया जर जेवढा सक्षम, तेवढं सक्षम कंट्रोल त्याचा या एरियावरती असतो, अॅमिग्डालावरती. म्हणजे जर राग आला किंवा दुःख झालं किंवा कोणतं इमोशन आलं, त्या इमोशनच्या आहारी जाऊन तुम्ही जर एखादा निर्णय घेणार नसणार आहे तर त्याच्यासाठी कारणीभूत असतं पीएफसी. इथनं तुमची यंत्रणा खूप ऍक्टिव्हेट होते आणि ते एक सर्किटरी स्ट्रॉंग डेमॉन्स्ट्रेट करतं की तुमचं इमोशनल कंट्रोल होतं. याला म्हणतात, पहिली जी घटना घडते त्याला इमोशनल हायजॅक म्हणतात. म्हणजे तुम्ही जे रागाच्या भरात बोलतात किंवा आनंदाच्या भरात सुद्धा तुम्ही प्रॉमिसेस करतात. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, डोंट प्रॉमिस इन हॅपीनेस अँड डोंट कर्स इन अँगर. वाय? या असं नाहीये की कोणत्याही डिसिजन मध्ये इमोशन्सचा काही सहभाग नाहीये, खूप मोठा सहभाग आहे. एक मोठ्या प्रमाणावरती इमोशन्स इन्व्हॉल्व असतात तुमच्या डिसिजन मेकिंग मध्ये, पण त्याचे वेटेड, आपण ज्याला कॅल्क्युलेटेड अंडरस्टँडिंग जी आहे ती पीएफसी करते. कोणत्या दिशेने आपण डिसिजन घ्यायला पाहिजे, पीएफसीचा एक मोठा रोल आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा एक मोठा रोल आहे. त्याचे दोन मित्र आहेत, याचे दोन सहयोगी आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ते सहयोगी इतके सोपे आहेत, इतके साधे आहेत की आपण दैनंदिन त्यांना घेऊन चालत असतो आपल्या बरोबर, फक्त त्यांना सक्षम करायचं आपल्याला. उदाहरणार्थ त्याचा एक मोठा सहयोगी आहे ऑक्सिजन. काय? ऑक्सिजन. दुसरा आहे लेबलिंग ऑफ इमोशन्स, म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल ओळखणं, माझा विचार आणि भावना काय चालले. ऑक्सिजनवरती आपण जर बघितलं, असं समजा की एखाद्या व्यक्तीला राग आला तर आपण त्याला काय सल्ला देतो? पाणी पी. सगळ्यात प्रॉमिनंटली बघा काय करायला सांगतो, किंवा तुम्ही काय करता? कोणी काय? दम घे. किंवा अजून काय? दीर्घ श्वास घ्या, स्वतःला सांगतो. अजून काय सांगतो? 10 पर्यंत काउंट करा. 10 पर्यंत काउंट करा आणि विशेषतः रिव्हर्स काउंट करा. हे जर बघितलं, या दोन्ही गोष्टी ज्या मी आधी दोन्ही सहयोगी सांगितले जे पीएफसीचे आहे त्याच्याशी निगडीत आहे. एक, श्वास घ्या. आपणही घेतो, बऱ्याचदा राग आल्यावर आपण दीर्घ श्वास घेतो, श्वास सोडतो, आणि ह्या प्रोसेसमध्ये वी आर हेल्पिंग आवर पीएफसी टू हॅव मोर ऑफ ऑक्सिजन. सिंपल. तर श्वासाने त्याचं जी भावनांचा उद्रेक असतो तो कंट्रोल व्हायला मदत होते पीएफसीच्या साह्याने. आणि दुसरं आहे, ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्स कॉग्निटिव्ह फंक्शन्स मध्ये जातो, लाईक रिव्हर्स कॅल्क्युलेशन, रिव्हर्स काउंटिंग, 10, 9, 8, थोडी तरी आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, आपण चुकत नाही. मग असं जर करत असू तर पूर्ण इमोशन्स कडनं कॉन्सन्ट्रेशन किंवा इमोशन्स कडनं लक्ष घेऊन तुम्ही कॉम्प्लेक्स फंक्शन कडे टाकतात, जे काम कोणाचं आहे? पीएफसी याचं. अशा वेळेस इमोशन्स दे फेज आउट, ते कमी कमी होत जातात. आणि नॅचरली जर इमोशन्सला तुम्ही धक्का नाही लावला, इमोशनला जर तुम्ही छेडलं नाही, तर ते येऊन निघून जातात. पण ते राहतात का? मग एखादा राग, एखादा द्वेष, एखादा भावना नुसतंच एक दिवस नाही, एक तास नाही, मे बी एक वीक नाही, एक महिना नाही, वर्षानुवर्ष राहू शकते. का राहते? कारण की तुम्ही टिंकर करत असता. आपण सगळे कसं करतो? तो माझ्याशी तसा का वागला? सपोज तुम्ही हर्ट झाला कोणामुळे तरी, तर तुम्ही प्रश्न करत राहता आणि ते पकडून ठेवतात, होल्ड करून ठेवतात. तर होल्ड करून ठेवलं की ते राहणार तुमच्याकडून, ते इमोशन राहणार. आणि ते काय करणार, त्याचं एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्याचा परिणाम काय होणार. पण
या सगळ्या गोष्टींमध्ये जे कंपोनंट्स आपल्याला इमोशनल इंटेलिजन्सच्या समोर येतात ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतील. सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मोटिवेशन, सेल्फ रेग्युलेशन, एम्पथी आणि मॅनेजिंग रिलेशन्स यापैकी काही घटक आपण आपल्या टेस्टमध्ये त्याचं मूल्यांकन केलंय. वेगवेगळ्या लेवलच्या टेस्ट होत्या त्यामुळे वेगवेगळे घटक मोजले गेले. पण महत्वाचं काय, सेल्फ अवेअरनेस. मला माझ्या भावना आणि विचारांबद्दल किती माहिती आहे. मी तुम्हाला लिंक पाठवायचं आहे. सो मला माझ्या भावना आणि इमोशन, माझ्या भावना आणि माझे विचार किती माहिती आहेत. मी जर तुम्हाला आता विचारलं की तुमच्या डोक्यामध्ये काय विचार सुरू आहेत तर आपल्याला लगेच समोर येते 1-2 विचार. पण जर लेव्हल पाहिले, विचारांचे पटल पाहिले वेगवेगळे, तर खोलवर बरेच विचार चालू असतात आणि जे इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सीने जास्त चालणारे विचार ते सरफेस व्हायला लागतात. साधारणपणे याचं रूपांतर जर तुम्ही कंट्रोल नाही करू शकतात, बरेचदा लोक कंप्लेन करतात ओव्हर थिंकिंग होतं किंवा विचारांची निगेटिव्ह विचार खूप येतात वगैरे. तुम्हाला या दोन्ही गोष्टीतनं लक्षात येईल की विचार स्केलर क्वांटिटी नाहीये. विचार एक वेक्टर क्वांटिटी, ज्याला दिशा पण आहे आणि ज्याला इंटेन्सिटी म्हणजे मॅग्निट्यूड पण आहे. विचारांची गती पण आहे आणि विचारांची दिशा पण आहे. विचारांची गती कधीच प्रॉब्लेम नसतो. तुम्हाला जर आनंदी विचार सारखे सारखे यायला लागले तर कोणाला नको असतात का? हे हवे असतात. पण जर तेच विचार निगेटिव्ह झाले तर आपल्याला काय होईल आपल्याला कळणार नाही. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही स्वतःला किती ओळखतात? मी तुम्हाला म्हटलं सेल्फ अवेअरनेस हा एक महत्वाचा घटक आहे. तुम्ही स्वतःला किती ओळखतात सांगा? पूर्णपणे नाही. किती कंट्रोल आहे तुमच्या भावनांचा आणि तुमच्या विचारांचा तुमच्यावरती? मी एक छोटं क्रूड लेवलचं उदाहरण डेमॉन्स्ट्रेशन देऊन इथे तुम्हाला सांगतो की आपल्याला कोणत्या दिशेने जायचं. मग मला लक्षात येईल काय होत असतं आपल्या बरोबर. मला फॉलो करायचं सगळ्यांनी. सरळ बसा, सरळ बसा. आपण छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊयात म्हणजे लक्षात येईल की आपण नेमका कोणत्या दिशेने जातो. हात वरती करायचा असं माझ्यासारखा, ऍज इफ एव्हरीथिंग इज ओके. एव्हरीथिंग इज ओके असा छान. हळूवार हात खाली आणायचा, स्लोली ग्रॅज्युअली ब्रिंग योर हँड डाऊन. हळूवार हात खाली आणायचा, हळूहळू हात खाली आणायचा आणि हानवटीवर ठेवायचा. पुट ऑन युअर चिन. बघा सगळ्यांनी सगळ्यांनी गालावर ठेवलाय. कोणीतरी प्रश्न केला फक्त अनुवटीवर ठेवायचा का? पण बाय अँड लार्ज सगळ्यांनी कुठे ठेवलाय हात? गाला. कुठेतरी प्रश्न केला, गुड. पण आता मला सांगा, मी तुम्हाला काय सांगितलं एक्सरसाइज सुरू करायच्या आधी? मला फॉलो करा, राईट? आणि मी काहीतरी बोललो आणि काहीतरी केलं. तुम्ही काय फॉलो केलं? ऍक्शन फॉलो केली 100%. म्हणजे आपण कळत न कळत आपल्या वातावरणात, आपल्या एन्व्हायरमेंट मधनं प्रिडॉमिनंटली अशा गोष्टी अंगीकार करतो ज्या आपण पाहतो. व्हिज्युअली इम्पॅक्टेड, व्हिज्युअल स्टाईल असते ती लर्निंगची, ऑडिटरी स्टाईल असते लर्निंगची. हेच बेसिक इंद्रिय जे आहेत, व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक, हाताने किंवा करून शिकतो आपण. सो असं होतं की आपण कळत नकळत अशा गोष्टी आपल्या बिहेवियर मध्ये आणायला सुरुवात करतो ज्याचा आपल्यावर कंट्रोल, आपला काहीच कंट्रोल नाही कॉन्शियसली. उदाहरण सांगू, तुम्ही तुमच्या वडिलांचं बसण्याची स्टाईल अडॉप्ट केलेली आहे. खूप लोक म्हणतात लहानपणे की हा सेम त्यांच्यासारखाच बसतो. किंवा हसण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल, शब्द, हे कसे अडॉप्ट करतात. मग एकदा आई वडिलांचा प्रभाव संपला की आसपासच्या मित्रांचा परिणाम, आणि मग जिथे आपण काम करतो त्यांच्या बरोबर मग आपण कोहेसिव्हली एकत्रितपणे कल्चर डेव्हलप करतो. आणि ते कल्चर एकमेकांना प्रभावित म्हणजे परस्परांपर्यंत ते पोहोचत राहतो. याच्यामध्ये काही आपण म्हणजे असं काही खूप मोठं कष्ट घेतो असं काहीच करत नाही, आपोआप होत होते. पण ती जबाबदारी कशी असते, मग आई वडील जर पास ऑन करतात ह्या गोष्टी तर त्यांना नक्कीच वाटतं ना की माझ्या मुलांकडे चांगल्या गोष्टी याव्यात. तसंच आपण आपल्या कल्चर, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये हे आदान प्रदान कंटिन्यूस देत असतो. याचं कळत नकळत होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपले शरीरामध्ये जसे नर्व्ह सेल्स आहेत, ते एक प्रकार आहे त्या नर्व्ह सेल्सचा, त्याला म्हणतात मिरर न्यूरॉन्स. मिरर न्यूरॉन्स म्हणजे जे इमिटेट करतात, अनुकरण करतात गोष्टींचं, आणि तुमच्या शरीरामध्ये त्या गोष्टी आहेत ज्या कळत नकळत अनुकरण करतात. उदाहरणार्थ इथे कोणी जर जांभई दिली तर किती लोकांना जांभई येईल?
आपोआप येईल. तुम्हाला झोप आलेली नसते, काहीच झालेलं नसतं, पण त्याने जांभळी दिली म्हणून आपण जातो. हे कोण करतं? हे तुमच्या शरीरातली यंत्रणा आहे, ज्याला इमिटेशन म्हणा किंवा अनुकरण म्हणा, जे मिरर न्यूरॉन्स करतात हे इमिटेट करतात. आणि ह्या गोष्टींनी आपण आपलं पूर्ण बिहेवियर प्रभावित करतो. याच्यामुळे आपण आपल्याला किती ओळखतो आणि आपल्या भावना आणि विचार आपण किती नियंत्रित करू शकतो हे महत्वाचे घटक आहेत. नुसतं तुमच्या प्रोफेशन मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी नाही, तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही सस्टेन होण्यासाठी चांगल्या पद्धतीने. का चांगल्या पद्धतीने म्हणतोय मी? जर आज तुम्हाला विचारलं तुमच्या किती लोकांचे पाय लास्ट तुम्हाला आठवतायत मातीला लागले? माती, हा, मी तुम्हाला फ्लोर नाही म्हणत आहे, म्हणजे माती आपण त्याला म्हणतो. आणि आय कॅन अश्युअर यू, आय कॅन गॅरंटी की तुम्ही आता 4-5 हात वरती येत आहेत, पण आय कॅन गॅरंटी यू की तुम्ही असे आहात की तुम्ही मातीत खेळलेले आहात 100%. आणि आपल्याला काही लोकांना आठवत पण नाही की आपण लास्ट कधी मातीला पाहिलं. सगळेच नाही म्हणणार आहे मी, का आपण बऱ्याचदा तशी व्यवस्था आपण केलेली असते किंवा आपण ते करतो, करायला पाहिजे. कारण की we have clubbed into ourselves into so much of squeezing of generations. म्हणजे जे परिवर्तन पुढच्या काही 4-5 दशकांमध्ये व्हायला पाहिजे होतं ते एकदम करबल झालं. आणि ह्या मागच्या 10 वर्षांमध्ये 15 वर्षांमध्ये रॅपिड इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन मुळे आपण वी आर जस्ट गेटिंग इंटरॅक्टिंग विथ इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, तुमचा मोबाईल वाजला तर बाय नेचर तुमच्या अटेन्शन त्या इन्फॉर्मेशनकडे जाणार. अटेन्शनचं एक मूलभूत नेचर आहे की ती इन्फॉर्मेशनकडे अट्रॅक्ट होतं. तुमचा मोबाईल वाजला की लक्ष तिकडे जाणार. तुम्हाला ऐकू आलं काही बाहेर मोठं की आपोआप कान तिकडे जाणार. माझ्या मागे सपोज स्क्रीन गायब झाली, लक्ष कुठे जाईल? आपोआप जाईल. काहीच नाही, नवीन डेटा आहे ना, नवीन इन्फॉर्मेशन, सो आपोआप जाणार. याचं कारणाने इन्फॉर्मेशन जेवढं वाढणार तेवढं तुमच्याकडे तुमचं अटेन्शन तुमच्या कंट्रोलमध्ये नाही राहणार. एका स्टॅनफोर्डच्या स्टडी अनुसार असं लक्षात आलं की इन्फॉर्मेशन जर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करते तर परत तुम्हाला अटेन्शन येण्यासाठी कामावरती 23 मिनिटं लागतात राहते. बाय दॅट लॉजिक और बाय दॅट रिसर्च परफॉर्मन्स इज अ मिथ. तुम्ही परफॉर्मन्स नाही करू शकणार. तुम्हाला जर एका डिस्ट्रॅक्शन नंतर तेवढेच इफिशियन्सीने कामावरती परफॉर्म करण्यासाठी जर 23 मिनिटं लागत असणार आहे त्यांच्या संशोधनानुसार, तर त्या संशोधनाच्या जर बेसिस मानला तर आपलं परफॉर्मन्स म्हणजे एक कल्पना आहे नुसती, होऊच नाही शकणार असं, कारण की आपल्याकडे वेळच किती आहे. देन हा एवढा मोठा इम्पॅक्ट आपल्यावरती छोट्या गोष्टींमुळे होतो. ह्या असेसमेंट थ्रू आपण काय साध्य करणार आहे किंवा काय केलंय? तुम्ही जर स्वतःला असं समजा की तुम्ही एका रस्त्यावर जाताय, रस्त्यावर जात असताना पुढे खड्डा आहे आणि तुम्हाला कळाला पुढे खड्डा आहे, तुम्ही काय करणार? बाजूला जाणार किंवा ओलांडणार, उडी मारणार, त्याला काहीतरी उपाययोजना करणार. आणि कळाला नाही तर शक्यता किती आहे पडण्याची? जवळपास 100% किंवा 50% तरी आहे की तुम्ही त्याच्यामध्ये धडपडणार प्रोबॅबिलिटीच्या नियमानुसार. मग तुम्हाला अवेअरनेस कोणत्याही आजारामध्ये प्रायमरी जर कळालं, अवेअरनेस इज क्युअर. भारतामध्ये साप चावून मेल्याची घटना खूप घडतात. मेजर साप जे असतात ते बिनविषारी असतात. मेजर घटना ज्या आहेत साप चावून मरल्यानंतरच्या त्या बिनविषारी सापाच्या. का? भीती. कशामुळे? मला साप चावला. तो पॉइझनस होता की नाही, दिस इज नॉट द क्वेश्चन. किंवा नाहीच तरी तो मरतो. हा जो आपला शरीरामध्ये एक अंडरस्टँडिंग आहे की मला जर अवेअरनेस असेल तर माझी क्षमता वाढते त्याच्याशी टॅकल करण्याची. आणि ते सगळीकडे लागू पडतं. तुमच्या कामामध्ये, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, तुमच्या हेल्थमध्ये प्रायमरीली. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो याचं डिस्कशन करण्याचं. ग्लोबली एन्झायटी आणि डिप्रेशन हे 2 घटक ग्लोबल वर्कफोर्सचा $1 ट्रिलियन नुकसान करतं. किती?
$1 ट्रिलियन भारताच्या संबंध जीडीपीचा किती? 1/3 घटक आत्ताच्या. एवढं मोठं नुकसान फक्त 2 गोष्टींनी होतं, एन्झायटी आणि डिप्रेशन. मी तर सुसाईडची गोष्टही करत नाही. साधा तो डिप्रेशनचा बँड जर घेतला आणि त्याच्यामध्ये एन्झायटी पासून सुरुवात केली, त्याला स्पेक्ट्रम म्हणतात, तो मानसिक आरोग्य खराब होईच्या आधी, म्हणजे एकदम तुम्ही त्याला मेंटली इल म्हणू त्याच्या वेळेच्या आधी एक मोठा बँड आहे जिथे आपण सगळे दैनंदिन याच्यामध्ये बऱ्याच वेळातनं जातो. त्याला म्हणतात एन्झायटी. एन्झायटी म्हणजे चिंता. आणि दुसरं डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे सॅडनेस. सॅडनेसच्या पुढची स्टेज. आणि असे खूप सारे घटक आहेत ज्याने आपण हे थांबवू शकतो, वेलबिईंग कडे येऊ शकतो. वेलबिईंग कडे यायचा उपयोग काय? काय उपयोग आहे त्याचं कारण तुम्हाला इथे कळेल. इथे तुम्हाला दिसणार आहे एक ग्राफ. या ग्राफ मध्ये तुम्ही जर परफॉर्मन्स मॅप केलं एका ऍक्सिस वरती आणि एका ऍक्सिस वरती तुम्ही एक शरीरातला एक घटक आहे ज्याला कॉर्टिझॉल म्हणतात. एक कॉर्टिझॉल नावाचं एक द्रव्य आहे किंवा हार्मोन आहे, किंवा आपल्या शरीरामध्ये जे किडनीज आहे, किडनीजच्या वरती 2 ग्लँड्स बसतात, टोपी म्हणून अशा, त्याला ॲड्रिनल ग्लँड्स म्हणतात. त्याच्यापासून सिक्रेट होणारा एक हार्मोन आहे, त्याला म्हणतात कॉर्टिझॉल. कॉर्टिझॉल साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर तुम्ही स्टिरॉइड्स ऐकलंय ना, तो एक स्टिरॉइड आहे. स्टिरॉइड्स कशासाठी वापरले जातात? स्टिरॉइड्स पेन किलर, इम्युन एनहान्समेंट किंवा तुमच्या लाईफ सेव्हिंग साठी स्टिरॉइडचा वापर केला जातो आजारांमध्ये. पण अतिवापर स्टिरॉइडचा कशासाठी आहे? काय होतं अतिवापराने? घातक आहे डेफिनेटली. आपण बघितलं बॉडी बिल्डिंग साठी लोक जर स्टिरॉइड वापरतात तर अल्टिमेटली त्यांचं नुकसान झालेलं आहे. पण हा द्रव्य आपल्याकडे कंटिन्युअस दररोज काही ना काही कारणाने सिक्रेट होतो. कशासाठी? आपली कॅपॅसिटी, आपलं स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कोणी जर तुम्हाला जर प्रोजेक्ट सबमिट करायचा, एखादा प्रोजेक्ट सबमिट करत असताना तुम्हाला काय असते? डेडलाईन्स असतात, परफॉर्मन्स करायचं असतं किंवा काही डिमांड असते ते पूर्ण करायचे. तर तुम्ही बऱ्याचदा आदल्या दिवशी ताण घेऊन जागा राहून वगैरे सगळं करतात की नाही? अशा वेळेस तुम्हाला मदतीला येतो तुमचा कॉर्टिझॉल. दुसरं साधं उदाहरण म्हणजे तुम्ही इंडियाची मॅच बघताय, तुमचा आवडता प्लेअर खेळतोय आणि तो इंडिया जिंकणार आहे, मे बी MS धोनी खेळतोय आणि ही इज अबाउट टू हिट अ 6 और समथिंग, मे बी आपल्याला 6 रन पाहिजे. कोण जास्त एक्साइटेड असतं? त्याच्यापेक्षा जास्त असं वाटतं की आपणच खेळतोय आणि पिचवरती आपणच आहोत आणि एखादा बॉल मिस झाला तर मे बी आपण इतकं मोठ्याने ओरडतो किंवा अरे त्याला हे पण म्हणतो, अरे जमत नाही का तुला वगैरे, आपणच म्हणतो. त्याला ऐकू जातंय की माहिती. आणि मग think about a situation, you're in front of the television screen, the cricketer is playing, he's about to hit a 6 and he hits the 6. Who is excited? कोण जास्त एक्साइटेड आहे? आपण. आणि आपण बर्स्ट होतो हॅपीनेस. सगळी एक्साइटमेंट त्यानंतर मॅच संपल्यानंतर संपते. मे बी तुम्ही तुमच्या कामाला जातात किंवा तुम्ही चर्चा करतात थोडी त्याच्यावरती आणि यू कॅरी ऑन विथ युअर लाईफ. बट द एक्साइटमेंट वरती जाते त्यावेळेस जो अग्रेशन, त्यावेळेस जी एक्साइटमेंट असते त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल बऱ्यापैकी आलेलं असतं. ते दोन कंडिशन्स तुम्ही समजून घेतले. एक विद्यार्थी आहे, एक्झामला जात, तुम्ही बऱ्याचदा एक्झामला जात असणार आहे तर टेन्शन असतं, स्ट्रेस असतो परफॉर्मन्सचा, आणि मग त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कॉर्टिझॉल मदत करतो. पण ज्यावेळेस कॉर्टिझॉल शरीरामध्ये येतं या सगळ्या स्टेजेसमध्ये, या सगळ्या स्टेट्समध्ये, आपण जसं बघितलं की एक्सेसिव्ह कॉर्टिझॉल जर आलं तर डॅमेजिंग आहे. पण आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये आपलं असं होतं का की एक चॅलेंज संपली आणि आपण एक सेटलिंग फेज मध्ये आलो आणि मग दुसरी चॅलेंज आली, असं होतं का? नाही. चॅलेंजेस कशा आहेत आपल्या आता आल्या, ती चॅलेंज सॉल्व्ह झाली की नाही की लगेच दुसरी आली की नाही लगेच तिसरी. आणि शरीरामध्ये कॉर्टिझॉल कसं येत आहे? येतच आहे. मग आपल्याला काय अनुभवायला मिळतंय आता? लोवर्ड इम्युनिटी, कॉन्सन्ट्रेशन डिफिकल्टी, प्रीमॅच्युअर ओल्ड एज. आणि हे झालं छोटे गोष्टी, छोटे म्हणजे लॉंग टर्म प्रभाव करणाऱ्या गोष्टी. नंतर डिसीजेस काय?
छोटे मोठे आजार होत राहतात, काही ग्रेव आजार होतात, खूप लोकांना हार्मोनल डिरेंजमेंट होतात, थायरॉइड, डायबिटीज, आणि हे सगळे लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे. याचा उगम कुठे झाला? स्ट्रेसमध्ये झाला, किंवा त्याच्या आधी आपण काही टेक्निक आपण शिकलो नाही म्हणून झाला. मी उदाहरण सांगेन, जर तुम्हाला प्रायमरी एखादी गोष्ट, जर सपोज साधी सर्दी झाली, तर तुम्ही काय करता? काहीतरी उपाय करतात, घरगुती उपाय करतात 100%. आणि अजून काही थोडंफार लागलं किंवा काय झालं तर तुमच्याकडे उपायांची एक प्रायमरी यंत्रणा आहे जी तुम्ही अवलंबतात, आणि मग मे बी डॉक्टरकडे जातात आणि वैद्यकीय सल्ला वगैरे घेतात. ट्राय टू अंडरस्टँड. इफ आय टेल यू की तुम्हाला सपोज तुमचं थकवा आहे किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन डिफिकल्टी आहे, तर तुमच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी असते सेल्फ करेक्ट करण्यासाठी, आणि तुम्ही ते करतात पण. तुम्ही विचारतात की मे बी हिमोग्लोबिन कमी असेल, तर हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्ही सप्लिमेंट्स घेतात, न्यूट्रिशन घेतात, करेक्ट करायचा प्रयत्न करतात. आणि हे करेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं की काहीतरी बदल होतोय. पण जर सपोज ते करेक्ट झालं नाही तर तुम्ही मे बी नाही डिसअपॉइंटेड, काही इंटरव्हेन्शन अजून डीप लेवलला इंजेक्शन वगैरे घेतात, असं काहीतरी करतात. यू करेक्ट इट, राईट? आपण प्रायमरी 2 गोष्टीतनं एनर्जी डिराईव्ह करतो. एक आहे अन्न आणि दुसरं आहे झोप. तुम्ही 7 दिवस जेवू नका, काय होईल? बऱ्याचदा फार काय चॅलेंजेस होणार आहे. 7 दिवस तुम्ही झोपू नका, काय होईल? 100%. म्हणजे आपण विल बी लेबल्ड मॅड ऍट द एंड ऑफ 7th डे. आपण मॅनियक होऊन जाऊ, काहीतरी इन्सॅनिटीकडे जाऊयात आपण. इतकं आपलं विचित्र होईल. 7 दिवस झोपलो नाहीये, एवढा परिणाम झोपेचा होतो. म्हणजे तुम्हाला जर लक्षात येईल तर तुम्ही 7 दिवस काय महिनाभर खाऊ नका. तुमच्या एनर्जी, तुमच्या डेपोट्स मध्ये, शरीरामध्ये एवढे डेपोट्स आहेत की ते सगळी एनर्जी तिथनं ड्रॉ करू शकतात, मोबिलाइज करू शकतात. तुम्ही झोपला नाही ना तर तुम्ही ग्रेव्ह चॅलेंजेसकडे जाता. झोप हा एक आपल्या शरीराचा मेजर एरिया आहे, जिथनं आपण मेजर अंग आहे आपल्या रिदमचा, जिथं आपण एनर्जी ड्रॉ करतो किंवा रिवाईव्ह करतो. आणि ऍव्हरेज तुम्ही किती वाजता झोपतात सगळे? 10:30. आणि इकडनं आले उत्तर 10:30, 11, 12. काय सवय आहे आपल्याला नॉर्मली? मे बी 10 नंतर झोपण्याची, 10 ते 12 मध्ये. काही लोक 1 वाजता वगैरे झोपतात. काही व्यावसायिक कंपल्शन्स असतील, ऑफिशियल प्रोफेशनल कंपल्शन्स असतील म्हणून सुद्धा असेल, मग आपल्याला उठावं लागतं. झोप ऍडिक्वेट होत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण सुपरफिशियल स्लीप मध्ये राहतो, जागसूत झोपेमध्ये राहतो, डीप स्लीप होत नाही, रिजिन्युएशन पूर्ण होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे वी आर लँडिंग टू सम चॅलेंजेस. तुम्ही कॉम्पन्सेट करण्यासाठी, जसं मी सांगितलं, तुम्ही घरगुती उपाय करतात, तसा हा स्ट्रेस वाढला, तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल आलं, तर ते सेटल होण्यासाठी झोप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्याने एक सेपरेट बॅच येते हार्मोन्सची, जी कॉर्टिझॉलला सप्रेस करते किंवा त्याच्या शरीरामधून त्याचा वॉश आउट करून टाकते. ती तुम्ही बऱ्याचदा करत नाही, कारण चॅलेंजेस एक झालं की दुसरं झालं की तिसरं, आणि मग शरीरामध्ये चॅलेंजेस निर्माण होतात, मनामध्ये चॅलेंजेस निर्माण होतात. काय करू शकतात तुम्ही याच्यासाठी? व्हॉट यू कॅन डू? स्लीप. पण आता झोप प्रोफेशनल कंपल्शन्स आहेत तुम्हाला 10-11 शिवाय सवय लागलेली आहे, मे बी झोपही येत नाही, सकाळी उशिरा उठणं होत असणार आहे किंवा लवकरही उठावं लागत असणार आहे, सो झोप पूर्ण होत नाही. व्हॉट इज द थिंग? यू मस्ट डू समथिंग, राईट, टू कॉम्पन्सेट. जसं तुम्ही आहारातनं काही कमी गोष्टी केल्या तर तुम्ही सप्लिमेंट घेता, काहीतरी ते कॉम्पन्सेशन केलं पाहिजे. दॅट इज वेअर वी कम फ्रॉम, और दिस इज वेअर विल कम टू. तुम्ही जर लक्षात आलं, परफॉर्मन्स ड्रॅमॅटिकली कमी होतो ज्यावेळेस स्ट्रेस वाढलेला असतो, परफॉर्मन्स लोला येतो, किंवा तुमच्याकडे एंगेजमेंटच नाहीये, काही तुम्ही एंगेजच होत नाही आणि बोर्डम मध्ये जाता. बऱ्याचदा असं होतं, आजचा दिवस कसा गेला काहीच कळालं नाही. सकाळी उठल्यानंतर पासूनच सुरुवात होते की आजचा दिवस एकदम बकवास आहे, आपण स्वतःलाच म्हणतो असं. आणि मग नंतर त्या बोर्डम मध्ये सुद्धा परफॉर्मन्स ड्रॅमॅटिकली कमी असतो. पण मग कॉर्टिझॉल लेवल ऑप्टिमल असेल
तर परफॉर्मन्स ऑप्टिमल लेवलला असतं. थिंक अबाउट इट फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह की हे महत्वाचं नुसतं व्यवसायामध्ये नाही तर पर्सनल लाईफमध्ये सुद्धा. डिस्पोजिशन बदलायचं, आपल्याला दृष्टिकोन बदलायचा. दृष्टिकोन बदलल्यानंतर बरेच परिणाम होतात. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी टेक्निक आज शिकवणार आहे. त्या टेक्निकचं नाव आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. काय? इमोशनल फ्रीडम टेक्निक. विल जस्ट गो थ्रू दॅट टेक्निक आणि मग नंतर आपण रिपोर्ट ओपन करू. एक सॅम्पल रिपोर्ट मी ओपन करेल, तुम्ही तुमचे रिपोर्ट्स बघू शकणार आहात त्यावेळेस जर तुमच्याकडे अवेलेबल असतील, किंवा निवांत घरी जाऊन जरी बघितले, फक्त रिपोर्ट कसा वाचायचा त्या संदर्भाने आपण लक्ष देऊया. लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. EFT ही एक पद्धती आहे ज्याच्यामध्ये सायकोलॉजी आणि मेडिसिन, बऱ्याचदा त्याला आपल्याकडे आयुर्वेदामध्ये भरवबिंदू चिकित्सा म्हणतात, ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन मध्ये त्याला ॲक्युप्रेशर म्हणतात. या दोन्हींचा उपयोग केलेला आहे बऱ्याच चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी. आणि हे जसं आपण एक एक एबिलिटी पुढे बघूयात तर लक्षात येईल की ही टेक्निक तुम्हाला सबंध ह्या अबिलिटीज चॅनलाइज करण्यासाठी उपयोगाला येईल. सो लेट्स डू दॅट टेक्निक. 5 मिनिट्स दिवसातनं 1 ते 2 मिनिटं स्पेंड करायचं याच्यामध्ये. जसं मी सांगितलं की काही टेक्निक्स तुम्हाला माहिती पाहिजे कॉर्टिझॉल लेवल ज्या वाढलेल्या आहेत, स्ट्रेस लेवल ज्या वाढल्या ते कमी करण्यासाठी. त्याला रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणतात. इथे आपण काय करतो, इमोशन्स चॅनलाइज करतो. सो लेट्स डू दॅट. ओके. तुमच्या मिड कॉलर बोन पासून एक मेरिडियन वाहते लिटिल फिंगर पर्यंत, म्हणजे तुमच्या करंगळीमध्ये पर्यंत एक मेरिडियन वाहते. त्याला ॲक्युप्रेशरच्या भाषेमध्ये कार्डियक मेरिडियन म्हणतात. हाताची अशी उंजळ करायची सगळ्यांनी प्लीज. ओके. हा जो पॉइंट आहे आपला, याला कराटे चॉप पॉइंट म्हणतात. त्याला तुम्ही टॅप करायचं. याला ॲक्युस्टिम्युलेशन म्हणतात. काय? ॲक्युस्टिम्युलेशन. सो टॅप करत असताना तुम्हाला मोठ्याने स्वतःशी बोलायचं. आता ही पद्धती मी जसं सांगितलं की याच्यामध्ये ऑटो सजेशन्स, मॉडर्न सायकोलॉजीचे टेक्निक्स इन्व्हॉल्ड आहे, त्याला ऑटो सजेशन्स म्हणतात. टॅप करत असताना स्वतःशी बोलायचं. काय? तुमचे चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स काय. उदाहरणार्थ आपण एक छोटा प्रॉब्लेम घेऊया, एक छोटी चॅलेंज घेऊया की माझं लक्ष लागत नाही, मला खूप आळस येतं. मे बी टॅप करा. आणि डोकं दुखतंय, पित्त वाढलेलं आहे आणि कामावरती लक्ष लागत नाही. ठीक आहे. त्याचे कारण बोलायचे. या चॅलेंजचे मोठ्याने कारण बोलायचे. काय कारण असू शकतात? मे बी रात्री झोप झाली नाहीये, अवेळी खाणं झालंय, पित्त वाढलंय, डोकं दुखतंय त्याच्यामुळे, आणि कामावरती लक्ष लागत. असं असूनही माझ्या मागे म्हणायचं सगळ्यांना, असं असूनही मी स्वतःवर प्रेम करतो, मी स्वतःचा आदर करतो, मी स्वतःला माफ करतो आणि मी स्वतःचा पूर्णपणे जसा आहे तसा स्वीकार करतो. इथे हा पहिला पार्ट संपतो. अगदी 30 सेकंद लागतात करण्यासाठी. हा पार्ट झाल्यानंतर एक दुसरा पार्ट आहे EFTचा, तो इथनं सुरू होतो. त्याच्यामध्ये 5 पॉइंट्स आहेत जे तुमच्या चेहऱ्यावरती, त्याला एनर्जी बटन्स म्हणूयात आपण किंवा ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स म्हणूयात, ते टॅप करायचे. टॅप करताना 2 बोटांचा उपयोग करायचा. पहिला पॉइंट आहे भुवयांच्या मध्ये, कपाळावरती असं टॅप करायचं. एक. दुसरा आहे डोळ्यांच्या बाजूला. तिसरा आहे डोळ्यांच्या खाली. चौथा आहे नाकाच्या खाली. आणि 5वा आहे हलवटीवर. हे टॅप करत असताना तुम्हाला स्वतःशी बोलायचं. अगेन हे बोलत असताना फक्त होकारार्थी वाक्य पाहिजे आणि वर्तमान काळात पाहिजे. म्हणजे आपण जी वरची चॅलेंज जी बोललोय की माझं डोकं दुखतंय किंवा पित्त वाढलंय किंवा अवेळी खाणं झालंय, त्यानंतर जे डिस्टर्बन्स माझ्या शरीरामध्ये झालंय ते आपण एक रेक्टिफिकेशन मोडमध्ये घेऊन जातो. मी तुम्हाला या टेक्निकचा परिणाम काय होणार आहे बरेचदा प्रश्न असतो, त्यावर आपण बोलूयात. पण लेट्स अंडरस्टँड मी शब्द काय बोलणार, मी बोलणार काय ज्यावेळेस मी हे 5 पॉइंट्स टॅप करतो. तर मी पहिलं बोलणार आहे, माझ्या मागे करायचं सगळ्यांनी, माझं पित्त हळूहळू कमी होत आहे, माझं कामावरती लक्ष लागत आहे, माझी प्रकृती ठीक आहे, मी प्रसन्न आहे आणि मी आनंदी आहे. सिंपल. हे वाक्य जे आहेत हे वर्तमान काळात आहे आणि होकारार्थी आहे. मी जर असं म्हणालो की सपोज तुम्ही प्रवासाला जाताय आणि तुम्ही म्हणताय की
माझा प्रवास सुखकर होणार आहे हे एक वाक्य, आणि माझ्या प्रवासामध्ये माझा ऍक्सिडेंट होणार नाही हे दुसरं वाक्य. कोणतं वाक्य ओके वाटतं तुम्हाला? पहिलं नॅचरली. किंवा दुसरा आपण वर्तमान काळ आणि भविष्य काळाचे संदर्भ लावूया की आपण असं म्हणतो की मी स्ट्रॉंग आहे आणि मी स्ट्रॉंग होणार आहे. कोणतं वाक्य चांगलं आहे? पहिलं. पण तुम्ही पोझिशन मध्ये नाहीयेत त्या गोष्टीच्या, आज तुम्हाला स्ट्रेंथ वाटत नाहीये, पण तरी पण तुम्ही हे अनुभव कसं शकतात याला म्हणतात डिस्पोजिशन. मन कसं काम करतं मी तुम्हाला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आता थोडक्यात देतो. मला 2 व्हॉलंटियर्स पाहिजे, 2 व्यक्ती. कोणी? अजून एक, आणखी एक, कोणी? प्लीज या. थँक्यू. तुमचं नाव मॅडम? दर्शना. आणि तुमचं? स्नेहा. मॅडम तिकडे, मॅडमच्या तिथे उभं राहा. लेट्स अंडरस्टँड, हे पूर्व आहे, ईस्ट आहे आणि हे वेस्ट आहे. यांना दोघांना ईस्ट कडे जायचं. दर्शना मॅडम आणि स्नेहा मॅडम यांना ईस्ट कडे जायचं. सो मी तुम्हाला जर विचारलं तुम्हाला काय दिसतंय तर तुम्ही मला सांगायचं फक्त जी दिशा दिसतीये ती. मॅडम तुम्ही तिकडे फेस करा, वेस्ट कडे. सो स्नेहा मॅडम तुम्हाला काय दिसतंय? दर्शना मॅडम तुम्हाला काय दिसतंय? आता मला भिंत दिसते. दिशा सांगायची. पूर्व. म्हणजे आपण अज्युम करतो ही पूर्व आहे, तुम्हाला जायचंय पूर्वेकडे, त्यांनाही पूर्वेकडे जायचं. तर तुम्ही काय करायचंय? स्नेहा मॅडम तिकडेच बघा, काय दिसतंय तुम्हाला? दिशा. मी तुम्हाला विचारलं की दिशा सांगायची. वेस्ट. मी उलट चालायला सुरुवात करा. थांबा. काय दिसतंय? वेस्ट. चालायला सुरुवात करा उलट. चला चला चला. थांबा. काय दिसतंय? वेस्ट. कुठे आहेत ते आता? कुठे आहेत? ईस्ट. ईस्ट ना, आता इथपर्यंत आपण ईस्ट समजूया. ईस्टला आल्या, पण त्यांना दिसतंय काय? वेस्ट. मॅडम तुम्ही चालायला सुरुवात करा. थांबा. काय दिसतंय? ईस्ट. त्या कुठे आहेत? वेस्टला, पण त्यांना दिसतंय काय? असं मन आपलं काम करत असतं. थँक्यू. तुम्ही तिथे पोहोचलात, ज्या डेस्टिनेशनला पोहोचलात आणि तुमच्या जर दृष्टिक्षेपात ते नाहीये तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार किंवा तुम्हाला ते जाणवणार नाही, कळणारही नाही. एक प्रकार आहे ज्याला प्लसिबो इफेक्ट म्हणतात. बऱ्याचदा लोक त्याला डिस्कार्ड करतात की प्लसिबोनी काय होतं वगैरे, पण जगामध्ये जेवढ्या ड्रग ट्रायल्स होतात त्या ड्रग ट्रायल्स मध्ये विशेषतः जे पेन किलर्सच्या ट्रायल आहेत त्यामध्ये लक्षात आलंय की तुम्ही जर ठरवलं, सगळ्यात मोठा डॉक्टर जो बसलेला आहे तो तुम्ही आतमध्ये तुमच्या आहे, ज्याला तुमच्याबद्दल सगळं कळतं. तुम्ही फक्त त्याला रिक्वायर्ड उत्तेजना चेतना दिली पाहिजे. मन जे आहे त्याचं जर डिस्पोजिशन, जर तुम्हाला जायचं ईस्ट कडे बघतायत तर तुम्ही ते पोचला नाही तरी तुम्ही त्या पोझिशन मध्ये असतात की मला ईस्ट दिसते. पण इफ यू हॅव रीच्ड युअर डेस्टिनेशन, इफ यू डोंट सी वेअर यू रीच्ड, यू विल स्टील बिलीव्ह की मी अजून ईस्ट मध्ये किंवा वेस्ट मध्ये. मनाचं डिस्पोजिशन बदलणं, मनाची दृष्टिकोन बदलणं हे आत्ता होऊ शकतं. डायनामिक आहे, शरीराचं नाही होऊ शकत. शरीराला जर आजार झालाय, जखम झालीय तर इमिडिएटली बदलेन कधी? त्याला हील व्हायला जेवढा वेळ लागणार तेवढा लागणार आहे. नित्सेशी नावाचा एक फिलॉसॉफर आहे, तो छान वाक्य म्हणतो, पेन इज नॉट ऑप्शनल, सफरिंग इज ऑप्शनल. दुःख प्रत्येकाला होणार, पण त्यात सफर व्हायचं की नाही हे आपल्या हातात. याला खूप सारं तुम्ही इम्पेरिकल डेटाने बॅक करू शकता. आईच्या मांडीवरती जर बाळ झोपलं रात्रभर, कितीही पेन असेल तरी आईला काहीच त्रास होणार, पण थोड्या वेळ जरी दुसरं कोणाचं बाळ येऊन बसलं मेजर त्रास होणार. तुमचं जर इंटेन्शन, मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. भगत सिंग खूप त्रास झाला जेलमध्ये. भगत सिंगला अमानवीय अत्याचार झाले. अमानवीय म्हणजे
राईट फ्रॉम त्यांच्या भूक हडताळीपासून, आणि त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. पण फासावर जात असताना कसे गेले ते? का? देशासाठी त्यांनी केलं, त्याचं satisfaction होतं त्यांना. एकदम उत्स्फूर्तपणे, एकदम उत्साहाने गेले, आनंदाने. सफरिंग नाहीये, पेन खूप. अशी खूप सारी उदाहरणं तुम्ही म्हणजे मोठ्या ते छोट्या प्रमाणावरती तुम्ही बघू शकता. जर आपण ठरवलं की मला सफर नाही व्हायचंय, तर आपण एक एक विशिष्ट मेंटॅलिटीतनं बाहेर येतो. त्या मेंटॅलिटीला म्हणतात स्कॅर्सिटी मेंटॅलिटी. स्कॅर्सिटी मेंटॅलिटी म्हणजे तुम्ही स्वतः म्हणाल बघा, 10वीत चांगले मार्क पडले असते की नाही तुम्हाला? जे पडले त्याच्यापेक्षा चांगले पडले असते की नाही? कधी कळतंय का पडले नाही त्यावेळेस? बरं, आता मी तुम्हाला सांगतो. आता तुमचं उत्तर वेगळं असेल, पण एक्झॅक्टली 10वीचा निकाल लागला आणि त्यावेळेस जर तुम्हाला विचारलं असतं तर उत्तर कशी असतात बघा. पेपर कठीण check केला. पेपर कठीण चेक केला, मी बरोबर लिहिलं होतं, मी सगळं केलं बरोबर, आणि Syllabus. सिलेबसच्या बाहेर काहीतरी आलं, कठीण होतं, आणि मग अजून मला ट्युशनच नव्हती, मला शिकवण्याच नव्हत्या, शिक्षकच बरोबर नव्हते, आणि सगळे हे कारण जर फेल झाले तर हायेस्ट मार्क 75चा, मला 70. नाही माझे ओके, मी चांगलं केलं. पण आता तुम्ही मागे वळून पाहिलं, आता तुम्ही नक्कीच म्हणणार आहे की थोडे मार्क चांगले पडले असते. आता तुम्ही थोडंसं अवेअर झालात वगैरे, हे पोस्ट फॅक्टो अवेअरनेस येतो आपल्याला. त्यावेळेस त्या घटकेला ओरिएंटेशन असणं खूप गरजेचं आहे. आणि जो ओरिएंट राहतो, ही इज एबल टू लुक इन टू इट फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. हे डिस्पोजिशन बिल्ड होण्याचं जे काम आहे ते हे असेसमेंटनी तयार होतं. कसं? जर मला कळालं की माझं अमुक एक हिमोग्लोबिन एक्स आहे, ते कमी आहे, तर तुम्ही काय करणार आहे? नॅचरली वाढवायचा प्रयत्न करा. डॉक्टरने सांगो ना सांगू, मला तेवढं तर कळतंय की मला थकवा आहे आणि मी काहीतरी न्यूट्रिशियस अन्न घ्यायला पाहिजे ना, सप्लिमेंट. तसं जर मला लक्षात आलं, असेसमेंट नंतर एक मेजर बदल जो घडतो, जर आपण रिपोर्ट व्यवस्थित वाचला, तर मला माझ्या करंट इमोशनल स्टेट्स, इगो स्टेट्स, जी ज्या पॅरामीटर्स आपण इव्हॅल्युएट केले ते कुठे आहे मला लक्षात येईल. तिथनं मला कुठे जायचं. आय एम नॉट टॉकिंग दिस फ्रॉम ऑर्गनायझेशन पर्स्पेक्टिव्ह. दॅट इज अ नॅचरल आउटकम. तुम्ही स्वतःमध्ये बदल केला तर आपोआप नॅचरल आउटकम आहे ऑर्गनायझेशनल ग्रोथ, नो डाऊट अबाउट इट. थिंक अबाउट इट की मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये, माझ्या दैनंदिन याच्यामध्ये काय बदल करतो. ही जी टेक्निक मी तुम्हाला सांगितली, इमोशनल फ्रीडम टेक्निक, इट हेल्प्स यू टू थ्राईव्ह better and better every day. You do it for 3 weeks and you will find that changes येत आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे सगळ्या गोष्टींचा? ऑब्जेक्टिव्ह काय? या सगळ्या गोष्टींचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे, जेवढा मी प्रसन्न राहणार आहे तेवढं माझ्याकडनं आउटपुट चांगलं असणार आहे. जेवढा मी उदास राहणार आहे तेवढं माझं, जसं मी पाहिलं, माझी प्रोडक्टिव्हिटी एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये ड्रॅमॅटिकली कमी होते. जेवढा मी प्रसन्न तेवढं चांगलं. आणि प्रसन्न राहण्याचे ट्रिगर्स काय आहेत? आपल्या शरीरामध्येच एक मोठा घटक आहे ज्याला आपण मेजरली इग्नोर करतो, त्याचं नाव आहे एन्डॉर्फिन. एन्डॉर्फिन हा इंडिजिनियस मॉर्फिन डेरिव्हेटिव्ह. मॉर्फिन म्हणजे आफू. हे काय? पेन किलर. काय? पेन किलर. सगळ्या प्रकारचं पेन, सगळ्या प्रकारची सफरिंग आपण मॉर्फिनचा शॉट दिला की जात. हॉस्पिटलमध्ये मेजरली तुम्हाला मॉर्फिन डेरिव्हेटिव्ह दिले जातात पेन किलर म्हणून. आणि तुमच्या शरीरामध्ये जी फॅक्टरी माहिती आहे, त्याला म्हणतात एन्डॉर्फिन. हे कधी सिक्रेट होतं? हे सिक्रेट होतं ज्यावेळेस तुम्ही हसता. सिंपल काय? हसणं. इफ यू लाफ, एन्डॉर्फिन येतं, पेन निघून जातं, परफॉर्मन्स आपोआप वाढतं. हास्य क्लब बघितलंय का कधी? पेन निघून जातं त्यांचं, पायातलं, हातातलं, सगळं, मदाड्यांचं, सगळ्यांचं. का? हसण्यामुळे. आणि हे इट्स अ प्रूव्हन थेरपी. आय एम टेलिंग यू, इट ऑल्सो हेल्प्स यू टू बेटर युअर कॉन्सन्ट्रेशन, बेटर युअर फोकस, एनहान्स युअर परफॉर्मन्स, गो बॅक टू लाईफ विथ लॉट ऑफ एंगेजमेंट, एनर्जी.
सिम्पल थिंग्स. अदर वे राऊंड गिल्ट आणि सॅडनेस हे तुम्हाला डाऊनवर्ड स्पायरल मध्ये घेऊन जातात. आणि इट लीड्स टू मेजरली, एज आय सेड, ह्यूज कॉस्ट. नॉट ओनली कॉस्ट रिगार्डिंग युअर मनी बट ऑल्सो कॉस्ट रिगार्डिंग युअर रिलेशनशिप्स. अँड इफ आय आस्क यू व्हॉट कीप्स यू हॅपी इज, तुम्हाला आनंद राहण्यासाठी सगळ्यात मोठे जे घटक आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते म्हणजे तुमचे नातेसंबंध, रिलेशनशिप्स. आणि मेजर कॉन्फ्लिक्ट तिथनं निर्माण होतात. सो मॅनेजिंग रिलेशन्स आपण पहिल्या स्लाइड वरती जे पाहिलं, इथे मॅनेजिंग रिलेशन्स हा इमोशनल इंटेलिजन्सचा एक महत्वाचा घटक. आणि ते रिलेशन्स मॅनेज करण्यासाठी नॅचरली तुम्हाला तुमच्या भावना आणि विचार कळाले पाहिजे. यू मस्ट बी एव्हरी टाइम नॉट सेईंग की आज मला काय होतंय. बरेचदा आपण हे वाक्य बोलतो, मला काय होतंय मला काही कळत नाही, समजत नाही. मित्रांशी बोलतो, आई वडिलांशी बोलतो, स्वतःलाच बोलतो की अरे काय कशातनं जाऊ, काय होतंय, काय चाललंय, काही समजत नाही. इन्स्टेड यू मस्ट नो की मी कोणत्या भावनेतनं चाललोय आणि माझ्या डोक्यामध्ये विचार करा. दिस लेवल ऑफ अवेअरनेस लीड्स टू बेटर मॅनेजमेंट ऑफ सेल्फ अँड पीपल. ऍग्रीड? ही जी टेक्निक आहे मी तुम्हाला जी शेअर केली, ही ते करायला मदत करेल तुम्हाला. आणि मग आपण जर पाहिलं रिपोर्टकडे, तर हा एक सॅम्पल रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतोय. हा क्लरिकल लेवलचा रिपोर्ट आहे. म्हणजे आपण 3 लेवलचे असेसमेंट केलं, ऑफिसर लेवल, इंजिनियर लेवल आणि क्लरिकल लेवल. मेजरली तुम्ही इंजिनियर लेवलची असेसमेंट केलेली असणार आहे. मी एक सॅम्पल रिपोर्ट तुम्हाला दाखवतोय विच इज ॲट द क्लरिकल लेवल. यामध्ये स्ट्रक्चर असं आहे रिपोर्टचं. इथे तुम्हाला त्या व्यक्तीचं जेंडर, एज, ऑक्युपेशन, एज्युकेशन आणि कंट्री असे काही नॉर्म, डेमोग्राफिक डेटा दिसेल. याला म्हणतात नॉर्म्स. सायकोमेट्रीच्या भाषेमध्ये याला म्हणतात नॉर्म्स. बेंचमार्किंग जे आहे हे डेटाच्या अगेन्स्ट केलं जातं. म्हणजे ऍपल्स आर कम्पेअर्ड विथ ऍपल्स, ऍपल्स आर नॉट कम्पेअर्ड विथ ऑरेंजेस. लक्षात आलंय? ऍपल्सचं ऍपल्स बरोबर कम्पॅरिझन, ऍपल्सचं ऑरेंजेस बरोबर कम्पॅरिझन होणार नाही. सो हा एक महत्वाचा घटक आहे, याला म्हणतात नॉर्म्स. त्याच्या खाली तुम्हाला टेस्ट डिटेल्स मध्ये एक दिसेल ज्याला म्हणतात रिस्पॉन्स स्टाईल. दिसतंय सगळ्यांना? रिस्पॉन्स स्टाईल म्हणजे तुम्ही जे रिस्पॉन्सेस दिलेत ते जेन्युइनली दिलेत का. सिस्टीम आयडेंटिफाय करतं की तुम्ही द्यायची म्हणून टेस्ट दिली किंवा कुणीतरी सांगितली म्हणून दिली, हॅपझर्डली रॅन्डमली रिस्पॉन्सेस केले, न वाचता केले, कमी वेळात संपवली. हे सगळ्या गोष्टी कोण आयडेंटिफाय? सिस्टीम आयडेंटिफाय करते आणि फ्लॅग करते की बाबा नाही, हा रिस्पॉन्स स्टाईल जेन्युइन नाहीये, यू मस्ट टेक केअर ऑफ इट. ते फ्लॅग केल्यानंतर तिथे दिसे नाही कोणती रिस्पॉन्स स्टाईल. स्वतःला चांगलं दाखवायचा प्रयत्न केला, स्वतःला वाईट दाखवायचा प्रयत्न केला, ते पण सिस्टीम आयडेंटिफाय, म्हणजे ती मेथड आहे, त्या मेथडने ते आयडेंटिफाय. काही पेजेस आहेत खाली जे एक्सप्लेन करतात की रिपोर्ट कसा वाचायचा, गाईड ऑन युजिंग द रिपोर्ट. आणि तिथे तुम्हाला लिस्ट मिळेल की आपण ह्या टेस्टमध्ये काय इव्हॅल्युएट केलं. ह्या केसमध्ये, ह्या टेस्टमध्ये तुम्ही बघाल तर मेंटल फोकस, अटेन्शन टू डिटेल, इंटिग्रिटी, कोऑपरेटिव्ह बिहेवियर, टास्क कमिटमेंट, सेल्फ मोटिवेशन, अडॅप्टेबिलिटी, प्रोएक्टिव्ह आणि डिसिप्लिन हे बिहेवियरल और पर्सनॅलिटी पॅरामीटर्स इथे या टेस्टमध्ये तपासला गेले. तुमच्या टेस्टमध्ये थोडे वेगळे असतील इंजिनियर लेवलच्या. आणि मग स्किलमध्ये क्लरिकल अबिलिटी आणि आयटी लिटरसी अशा 2 स्किल्स क्लरिकल लेवलला तपासल्या गेले. सो जनरली द स्ट्रक्चर ऑफ द रिपोर्ट इज, इफ यू गो डाऊन ऑन द स्कोरिंग पेज, यू विल कम टू नो मेंटल फोकस. सो डाव्या हाताला त्या कॉम्पिटन्सीचं नाव आहे, तिथे लिहिलेलं मेंटल फोकस, आणि उजव्या हाताला ते स्कोर दिलेला आहे जो स्टेन स्कोर आहे. स्टेन स्कोर म्हणजे स्टँडर्ड 10 स्कोर. आणि त्याच्या खाली त्याचं डेफिनेशन आहे, त्या कॉम्पिटन्सीचं डेफिनेशन आहे, त्या ट्रीटचं डेफिनेशन आहे. त्याचं तुम्हाला दिसेल एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. सो 5.66 काय आहे त्याची एक स्केल खाली दिली. 0 to 2 इज व्हेरी लो, 2 to 4 इज लो, 4 to 6 इज ॲव्हरेज, 6 to 8 इज हाय, 8 to 10 इज व्हेरी हाय. या केसमध्ये ह्या व्यक्तीचा जो स्कोर आहे तो ॲव्हरेज बँडमध्ये आहे, 4 to 6 मध्ये. सो त्याचा अर्थ काय होतो? मेंटल फोकस या व्यक्तीचा ॲव्हरेज आहे. याचा अर्थ तिथे एक इम्प्रेशन दिलेलं आहे बघा, फेअरली रेकमेंड. इम्प्रुव्हमेंटची बऱ्यापैकी
स्कोप याच्यामध्ये दिसेल, मेंटल फोकस वाढू शकतो. तो ऍव्हरेज आहे म्हणजे काय, त्याचं इंटरप्रिटेशन अनालिसिस खाली दिलेलं. नेमकं काय माझा मेंटल फोकस ऍव्हरेज आहे म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे, अनालिसिस. आणि मी तो वाढवू कसा शकतो किंवा माझा चांगला जर असेल तर तो मेंटेन कसा करू शकतो या संदर्भाने सेल्फ हेल्प गाईड इथे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? सेल्फ हेल्प. आय शुड हेल्प माय सेल्फ फॉर इम्प्रुव्हमेंट. त्यासाठी मी काय स्टेप्स केले पाहिजे. अच्छा, ओके. सो इंटरप्रिटेशन अनालिसिस आहे आणि सेल्फ हेल्प गाईड. सो मी माझ्यासाठी काय मदत करू शकतो, मी स्वतःला कशी मदत करू शकतो या संदर्भाने तिथे डिटेल एक प्रोसेस आहे, काही टेक्निक्स आहे, काही मेथड्स पण असतील त्या तुम्ही प्रत्येक ट्रीटसाठी दिलेलं आहे, प्रत्येक घटकासाठी दिलेलं आहे. सो त्याच्या खाली आणखी एक गाईड आहे, त्याला मेंटर्स गाईड म्हणतात. मेंटर्स गाईड म्हणजे तुमचे जे मॅनेजर्स आहेत, सिनियर्स आहेत किंवा तुम्ही ज्यांच्याकडनं मदत सीक करू शकता, तुमचे जे मित्र आहेत, तुम्हाला असं वाटतं की हे व्यक्ती मला माझ्या या कॉम्पिटन्सी वाढवण्यासाठी काही गाईड करू शकतात, मदत करू शकतात, अशा लोकांकडनं, वरिष्ठ अनुभवी लोकांकडनं तुम्ही मदत घेऊ शकता. त्यांनी हा जर रिपोर्ट वाचला तर त्यांना मदत होईल की तुम्हाला ते मदत कशी करू शकतात या दृष्टिकोनातून बघण्यासाठी. सो दॅट इज मेंटर्स गाईड. सो अशा प्रकारे प्रत्येक एबिलिटीला, प्रत्येक कॉम्पिटन्सीला इथं डिस्क्राईब केलं. अटेन्शन टू डिटेल या व्यक्तीचा आहे 6.32 आणि त्याचा अर्थ काय आहे की तो आहे हाय कॅटेगरीमध्ये, 6 to 8 मध्ये. त्याचा इंटरप्रिटेशन अनालिसिस खाली दिलाय आणि त्याचा सेल्फ हेल्प गाईड आहे. आपण तो मेंटेन किंवा डेव्हलपमेंटसाठी काय करू शकतो. इंटिग्रिटी बरीच कमी आहे. आता इंटिग्रिटी थॉटची इंटिग्रिटी असते, आपल्या ऑफिस, आपल्या ऑर्गनायझेशनची इंटिग्रिटी असते, तुमच्या ऍक्शन्सची इंटिग्रिटी असते, ती आपण इथे इव्हॅल्युएट करतो आणि ती आपण डेव्हलपमेंटसाठी काय करू शकतो त्याची इथे गाईड पण दिलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही स्वतःला मदत करू शकता. ऑब्जेक्टिव्ह काय, बाय अँड लार्ज सेल्फ डेव्हलपमेंट, विच विल हेल्प यू टू सी दॅट आय कॅन हेल्प my own self at my family level, at my organization level, and then I can seek happiness, well-being. माझ्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होतोय, सकारात्मक परिवर्तन होतोय जे माझ्यासाठी आणि पर्यायाने माझ्या आसपासच्या एन्व्हायरमेंटसाठी फायद्याचं आहे. लक्षात आलं? आता मी तुम्हाला जी टेक्निक याच्यासाठी शिकवली ती टेक्निक इथे डिरेक्टली कोरिलेट होते. याच्यासाठी मी तुम्हाला त्याचा एक छोटा व्हिडिओ त्या टेक्निकचा आणि त्याचं डिस्क्रिप्शन तुमच्या मेलवरती पाठवणार. सो तुम्ही जेव्हा रिपोर्ट वाचाल त्या रिपोर्ट नंतर मला हे गोष्टी करायच्या, त्यासाठी हे जर मी मेथड फॉलो केली तर माझ्यामध्ये बऱ्याचदा परिवर्तन होण्याची शक्यता निर्माण होते. दॅट इज व्हॉट वी आर लुकिंग ऍट. आफ्टर 1 month विल डू दिस असेसमेंट अगेन आणि मग तुम्हालाच दिसेल तुमच्यामध्ये परिवर्तन काय झालं, बदल काय झाला. आलं लक्षात? तो ही टेस्ट काय अशी नाहीये की तुम्हाला काहीतरी स्कोर म्हणजे मी पहिला आलो किंवा दुसरा आलो किंवा असं काही अशा प्रकारची टेस्ट नाही. ही टेस्ट कशी आहे, माझी ओळख मला व्हावी म्हणून. दॅट इज सेल्फ अनालिसिस. आलं लक्षात? आता तुमचे काही प्रश्न आहेत आतापर्यंत? मग आपण एक 10 मिनिटांमध्ये कन्क्लूड करू शकणार. आपण पॉझिटिव्ह व्हायचं म्हणतो पण ते इमोशन्स बाहेर येणं पण गरजेचं आहे. करेक्ट. त्याला जर आपण सप्रेस केलं पॉझिटिव्ह होण्यासाठी तर दॅट इज ऑल्सो व्हॅलिड. व्हेरी ट्रू. सो सप्रेस तर काहीच करायचं नाही. प्रायमरीली सप्रेशन काय असतं, सप्रेस केलं तर ते डीपर लेवल्सला जातं आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या गोष्टींमध्ये होतं, उफाळून येतं. तो ते कधीच करायचं नाही. एक्सप्रेशन ऑलवेज गुड. पण आता समजा मला असं वाटतं की मी बाहेर जाऊन एक बिल्डिंग उडवून द्यावी, काय करायला पाहिजे? मी नाही करायला पाहिजे ना. तुम्ही म्हणाल एक्सप्रेस तर व्हायला पाहिजे, असं नाही करायला पाहिजे. आता हे सप्रेस केलं पाहिजे की नाही? हे सप्रेस नाही करायचं, याला रिडिरेक्ट करायचं. राग जर येतो मला, तुम्ही बघा हा टेबल किंवा एक मोठा टेबल असतो, साधापणे हलवायचा प्रयत्न करा, हलणार नाही. पण रागात येऊन हलवा, पटकन हलेल. रागात एवढी ताकद असते. तो आपल्याला राग रिडायरेक्ट करायचा, चॅनलाइज करायचा.
राग सारखे असे बरेच निगेटिव्ह इमोशन्स आहेत ज्याला आपण रिचॅनलाइज करायचे. तर रिचॅनलायझेशन जे आहे ते आपल्या विचारांद्वारे होतं. मी तुम्हाला सांगितलं PFC. असं समजा की तुम्ही बाईकवरती जाताय, काहीतरी मित्राबरोबर काम आहे किंवा मैत्रिणीबरोबर काम आहे आणि ड्रायव्हिंग, काहीतरी गाडी खराब होते, तुम्ही उतरतात, तुम्ही काहीतरी रिपेअर करतात, बाजूने एक जोरात एक गाडीवाला येतो आणि तो काहीतरी कट मारून जातो, तर थोडासा झटका मारून जातो, तो पण एकदम घाईत असतो, निघून जातो, थांबत नाही. तुम्हाला संताप होतो, एकदम राग येतो, भयंकर असं त्याला तुम्ही कोसतात. नंतर लक्षात येतं तुमचा बाजूचा मित्र म्हणतो, अरे मी पाहिलं तिथे एक पेशंट होता त्या गाडीमध्ये, ते बहुतेक इमर्जन्सीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले. काय बदल झाला? काय बदल होतो तुमच्या भावनांमध्ये? एकदम शांत होतो. म्हणजे अवेअरनेस अगेन. तुम्हाला दृष्टिकोन तुमचा बदलला की लगेच परिवर्तन होतं. एक्झॅक्टली हीच गोष्ट जी आहे ती भावनांच्या संदर्भाने. भावना विचारांनी, तुम्ही विचारांनी काय सप्लिमेंट करतात तुमच्या भावनांना, तुमचा लगेच दृष्टिकोन बदलणार. भावना रागाची असेल, राग रूपांतर होऊ शकतं तुमच्या दुसऱ्या संवेदनेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला विचारांची जोड लागते. तो विचार प्रगल्भ केले पाहिजे. आणि त्यासाठी प्रायमरीली तुम्ही व्हॉट आय एम सेइंग इज, ज्यावेळेस विचार कसे तयार होतात, तुम्ही हे कम्प्युटर प्रोग्राम करतात किंवा इथे सगळी कशाने तयार होतात, हे प्रोग्राम्स कशावर लिहिले जातात, कशाने लिहिले जातात? काय असतं? काय असतं? लँग्वेज. एनी प्रोग्राम, एनी सॉफ्टवेअर इज बेस्ड ऑन लँग्वेज. Software can run what? Hardware, right? Any hardware is run on some kind of software that is written on some kind of language. तुमची लँग्वेज हे तुम्हालाही प्रभावित करतं आणि दुसऱ्यांनाही प्रभावित करतं. इरिस्पेक्ट ऑफ तुम्हाला मराठी येते, हिंदी येते, इंग्लिश येते, तामिळ, तेलुगू, काही येत असतं. लँग्वेज म्हणायचं तर लँग्वेज तुम्ही तुमच्या मुलांवरती जे परिणाम होतात, संस्कार होतात, प्रायमरी लँग्वेजमुळे होतात. एकमेकांवरती जे परिणाम होतात तर लँग्वेजमुळे होतात. हे लँग्वेज जे आहे, जसं आपण बाहेर वापरतो कम्युनिकेशनसाठी, तशी इंटरनली वापरली गेली पाहिजे. ती कशी वापरायची आहे? ऑप्टिमिझम दोन प्रकारचं असतं. एक असतं माझा ऍक्सिडेंट होणार नाही आणि एक असतं माझा प्रवास सुखकर होणार. तो माझा ऍक्सिडेंट होणार नाही याला पण बरेच लोक ऑप्टिमिझम म्हणतात. पण हे जे आहे यांनी एक ब्रेनला एक सिग्नल जातो, एक अलर्ट सिग्नल जातो. ऍक्सिडेंट, सुखकर प्रवास, वेगळा सिग्नल जातो. ही जी यंत्रणा आहे विचारांची, याला म्हणतात लँग्वेज. तुम्ही काय लँग्वेज वापरताय तुमच्या प्रोग्रामिंगसाठी तुमच्या, आणि हे सगळं मी जसं सांगितलं, प्लॅनिंग अविरत चालू असते, विचार अविरत चालू असतात. त्यामुळे तुम्ही सप्लिमेंट करा पॉझिटिव्ह वर्ड्स, त्याचा मोठा इम्पॅक्ट होतो तुमच्या लाईफवर. तुम्ही स्वतःला एवढं जरी सांगितलं ना की आजचा दिवस एकदम भन्नाट आहे माझ्यासाठी, खूप मोठा परिणाम होतो. या उलट तुम्ही जर म्हणाला आजचा दिवस एकदम बकवास आहे, तुमचा दिवस बकवास जाण्याला कारणीभूत कोण आहे? कुठनं सुरुवात झाली? मी जर सांगितलं, हा कोणता एरिया आहे? पीएफसी. काय करतं ते? काय करतो? कशाशी रिस्पॉन्सिबल आहे तो रिस्पॉन्सिबल आहे प्लॅनिंगशी, डिसिजन मेकिंग, वर्किंग मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, अशा हाय ऑर्डर कॉम्प्लेक्स फंक्शन्स. मग हे इथनं जर विचार स्फुरत आहेत, इथनं जर विचार रिडिरेक्ट होत आहेत, याला जर तुम्ही सांगताय की आजचा दिवस बकवास आहे, प्लॅन कोण करतंय? दिवस कोण प्लॅन करतोय? मग तुमचं नशीब कोण लिहित आहे? तो इथनं लिहिलं जात आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? नशिबाचं. अंडरस्टँड द बेसिस ऑफ इट. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. दॅट मीन्स मी माझ्या जीवनाचं प्लॅनिंग करणार. मी तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्टी सांगतोय, फारच तुम्हाला असं वाटेल हे कसं. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने एक संशोधन प्रकाशित केलं. तुम्ही युट्यूबवर याचा व्हिडिओ बघू शकता. कॅन्सरशी रिलेटेड संशोधन आहे, किंवा त्याचं कॉपी मी तुम्हाला, कोणाला इंटरेस्ट असेल तर त्याची कॉपी मी तुम्हाला पाठवेल त्या पेपरची. त्या संशोधनामध्ये सांगितलंय
की त्यांनी एक मोठ्या प्रमाणावर मेटा अनालिसिस केलं कॅन्सर. कॅन्सर हा आजार कशामुळे होतो? आपल्याला साधारणपणे माहिती आहे कॅन्सर कार्सिनोजेन्समुळे होतो. कार्सिनोजेन्स म्हणजे जे कॅन्सर तयार करणारे जे पदार्थ, घटक, द्रव्य जे काय असतील, उदाहरणार्थ आपण आता बऱ्याचदा त्यांच्या अवेअरनेसही बघतो, त्याच्यामुळे होतो. आणि बरेचदा असं वाटतं अनुवंशिक पण आहे. पण त्यांच्या संशोधनामध्ये लक्षात आलं 2/3 कॅन्सर हे लोकांना जे होतात त्याचं कारण ते फक्त अनलकी आहे. आणि मेजरली अनलकी आहेत. अनलकी का बरं आहेत? म्हणजे त्यांनी असं स्पेसिफिकली हा शब्द वापरला, दे आर नॉट लकी. वाय? कॅन्सरचा बेसिस काय आहे की एका पेशीपासून ती अनऑर्गनाइज्ड इमॅच्युअर सेल डिव्हिजन व्हायला लागतं. आणि इमॅच्युअर अनऑर्गनाइज्ड किंवा इनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन होतं आणि त्याचं रूपात त्याला आपण काय म्हणतोय? कॅन्सर. मोठ्या प्रमाणावरती सेल डुप्लिकेशन होतं आणि ते वाढत जातं. आणि त्या इमॅच्युअर म्हणजे अनफंक्शनल सेल्स असतात, काही उपयोग नाही त्याच्या शरीरामध्ये, त्याला ऑन्कोजीन्स म्हणतात किंवा कॅन्सर सेल्स म्हणतात. हे वाढत जातं. त्यांच्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं, ज्या वेळेस रॅन्डमली एक सेल डुप्लिकेट होत असताना वन्स इन सम मिलियन टाइम्स ती जी सिक्वेन्सिंग जर चुकली त्यांचे सेल डुप्लिकेशन मध्ये, जी ज्याला आपण क्रोमोझोमल सेपरेशन किंवा हे छोट्या गोष्टी असतात, त्यामध्ये एक सिक्वेन्सिंग एक प्रोसेस चुकते, साधारण चुकते. असं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाठवतो. इट इज जस्ट डिस्टर्ब. द वन टाइम इट इज डिस्टर्ब, इट स्टार्ट्स गेटिंग इट फर्दर ड्रामॅटिकली. आणि मग ह्या लोकांनी, तुम्हाला लक्षात येईल, या लोकांना काही सवयी पण नसतात, या लोकांना काही अनुवंशिकता पण नसते, आणि या लोकांना असं काहीच नसतं की ते कॅन्सरला बळी पडतात. आणि अशी उदाहरणं खूप आहेत आपल्याकडे. त्यामध्ये दोन म्हणलं ना, 2/3 पीपल दे फाउंड दे आर जस्ट अनलकी. मला सांगा, लक म्हणजे काय? लक म्हणजे काय मराठीत सांगा? नशीब. नशीब कोण घडवतं तुमचं? कशाने घडवतं? म्हणजे बरोबर, करेक्ट, तुम्ही जवळ आहात. कशाने घडवतं? मेहनत. परत कशाने घडवतं? कर्माने, तुमच्या ऍक्शन्सने. तुम्ही तुमच्या ऍक्शन्सने तुमचं नशीब घडवतं. मग तुमच्या कॅन्सरला कोण जबाबदार आहे? 100%. हा इतका सिंपल नियम जर तुम्ही लागू केला ना, हे पूर्ण तुमच्या लाईफ सिच्युएशन मध्ये दिस इज द वे इट वर्क्स. तुम्ही म्हणाल की हे सर असं कसं, अनुवंशिकता काहीच नाहीये का? आहे, नाही असं नाहीये. पण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये सबंध 95,000 जे कॅरेक्टरिस्टिक्स मॅप झालेत ह्युमन्सचे, त्याच्यामध्ये सगळे प्रकार आहेत. पण सगळेच तुमच्यामधनं एक्झिबिट होतं असं नाहीये. अशाच गोष्टी एक्झिबिट होतात ज्याला स्टिम्युलस मिळतो, ज्याला उत्तेजना मिळते, ज्याला जीन डान्स म्हणतात. मला सांगा, मग माझ्या अनेक पिढ्यांमध्ये कुणाला तरी कॅन्सर होऊन गेला असेल, मला माहिती आहे का? मला 4 पिढ्या माहिती असतील, 3 माहिती असतील जास्तीत जास्त. 42 पिढ्या आपण बोलतो, त्याच्यामध्ये कुणाला होऊन गेला असेल, असणारच आहे, गॅरंटेड. त्याची हिस्ट्री, त्याची मेमरी जेनेटिक कोड मध्ये आहे. मग उद्या जर मी व्यसन करायला लागलो, त्याला उत्तेजना मिळणार आहे, एक्सप्रेस होणार आहे. कशामुळे एक्सप्रेस झालं? तो जेनेटिक सिक्वेन्स, ती ऑन्कोजीन कशामुळे एक्सप्रेस झाली? माझ्या ऍक्शनमुळे, स्टिम्युलंट्समुळे. माझी ऍक्शन होती की मी व्यसनाधीन झालो आणि ते एक्सप्रेस झालं. सिंपल. त्यामुळे जेनेटिक डेटामध्ये आपण सगळे एकाच जीन पूल मधनं येतो. आपला जेनेटिक डेटा जो आहे तो बऱ्याच अंशात मग मागचे काही जनरेशन पाहिले तर कुठेतरी तो एकाकडे येतो. मोठा जीन पूल आहे. आपल्या सगळ्यांमध्ये मोरल सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स. इफ दिस इज अंडरस्टूड बेटर, यू विल सी दॅट
मग आपण जास्त प्रभावशाली आपल्या जीवनावरती प्रभाव करू शकतो आपल्या ऍक्शन्स थ्रू. दिस विल हेल्प यू टू रिडिरेक्ट युअर लाईफ. मी तुम्हाला परत सांगतो, याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे? स्वतःला होणार आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर यू आर वर्किंग हिअर ऑर एनिवेअर. आय एम टेलिंग यू दिस. आपण जर आपली वे रिडिरेक्ट केली, तुम्हाला लक्षात येईल त्याचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफ, हेल्थ, लॉन्जिव्हिटी आणि तुमच्या प्रोजेनीवरती, तुमच्या मुलांवरती, तुमच्या कुटुंबावरती, पर्यायाने तुम्ही जिथे काम करता त्यांच्यावरती होणार आहे. तुम्ही जे म्हणालात मॅडम की एक्सप्रेशन डेफिनेटली पाहिजे. कशाचं एक्सप्रेशन ते आपल्याला रिडिरेक्ट करायचं, आणि त्याच्या करण्यासाठी यू शुड यूज राईट थॉट्स, राईट ऍक्शन्स, प्युरिफिकेशन. आणखी एनिथिंग, एनी क्वेश्चन? एनर्जी चॅनलाइजचा कॉन्सेप्ट कसा काम होतो याच्यामध्ये? करेक्ट. सो आपलं अस्तित्व जे आहे, जसं आपण विचाराने, जसं आपण शरीराने दिसतो, शारीरिक एक्सप्रेशन, तसं आपलं मानसिक आहे, मनोमय कोश, ज्याला अन्नमय कोश म्हणतात फिजिकल लेवल. मनोमय कोश मनाचा कोश आहे. तसं प्राणमय कोश आहे, ज्याला एनर्जी लेवल एक्झिस्टन्स म्हणतात. बऱ्याचदा पाश्चात्य सायन्सेसमध्ये याचं अधिष्ठान व्यवस्थित मांडलं गेलेलं नाहीये. त्यांनी आत्ता ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे. पण आपली पर्सनॅलिटीचं जे मॉडेल आहे, आपल्याकडे जे डिस्कस केलं जातं भारतामध्ये, ते 5 लेवल्स आहे. फूड बॉडी म्हणजे फूड शीट, म्हणजे त्याला अन्नमय कोश म्हणतात, ज्याला फिजिकल बॉडी म्हणतात. मेंटल स्फिअर म्हणजे मनोमय कोश. एनर्जी स्फिअर म्हणजे त्याला प्राणमय कोश म्हणतात. विज्ञानमय कोश, नॉलेज आणि आनंदमय कोश, दॅट इज युअर ब्लिसच्या शीट. हे 2 सोडून देऊयात आपण थोड्या वेळा, आनंदमय आणि विज्ञानमय कोश. पण हे 3 गोष्टी तुम्हाला सगळ्यांना परसीव्ह होतात. तुम्हाला शरीर सगळ्यांना कळतं तुमचं 100%. तुमचं मन तुम्हाला कळतं सगळ्यांना. तसं तुमची ऊर्जाही तुम्हाला कळत असते. तुम्हाला वाटतं बऱ्याचदा आज मी डाऊन फील करतोय, आज उत्साही आहे, आज एनर्जी डाऊन झाली आहे, आज काय. हे सगळं कुठलं येतं एक्सप्रेशन? एनर्जी लेवल. ही एनर्जी तुम्ही कंटिन्युअसली सीक करत असतात तुमच्या अन्नातनं, तुमच्या विचारातनं आणि तुमच्या झोपेतनं. हे 3 मेजर सोर्स असतात. तुमचं अन्न जे तुम्ही इंटेक, फूड, विचार पण हे आहार आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्या शब्दामध्ये एक वाक्य प्रयोग होतो, तो कसा की मला तुझे विचार काय पचले नाही बाबा, म्हणतो आपण. म्हणजे काय खाल्लेत का विचार? पण आपण म्हणतो ना की बात कुछ हजम नाही हुई. अर्थात विचार आपण खातोच, आणि ते विचारांचा परिणाम आपल्या पोटावरती होतच असतो. म्हणून पोटही खराब होतं बऱ्याचदा. गट फिलिंग म्हणतो ना आपण, माझी गट फिलिंग आहे शेअर मार्केटवरती येणार. कुठून आहे गट? कुठे गट? म्हणजे इंटेस्टिन, पोटात नाही. गट फिलिंग बाय अँड लार्ज हे जसे आहेत घटक, तसं प्राणशक्ती, एनर्जी. आणि याचं पण चॅनलायझेशन तुम्हाला कशाने करता येणार आहे? मी जसं ब्रीदिंग सांगितलं, ब्रीदिंग, कंट्रोल ब्रीदिंग एक्सरसाइज इज अ सिंगल मोस्ट पोटंट एक्सरसाइज टू चॅनलाइज माइंड अँड एनर्जी. साध्या भाषेमध्ये प्राणायाम, साध्या भाषेमध्ये प्राणायाम. पण मग जर मी तुम्हाला माइंडफुलनेस वगैरे असं काही सांगितलं तर छान वाटेल. स्टॅनफोर्ड, हार्वर्ड असे शब्द घेतले एकदम छान वाटेल. आपल्याकडे चांगलं काम करून ठेवलेलं आहे सगळ्यांनी. प्राणायाम केला ना तर त्याला कंट्रोल ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणतात. कंट्रोल ब्रीदिंग एक्सरसाइज, साध्या भाषेत प्राणायाम. प्राणायाम केला या PFC साठी सगळ्यात उपयोगाचं. इमोशनल मॅनेजमेंट, वैचारिक बैठक तुम्ही किती करा? 2 मिनिटं करा, 5 मिनिटं पण 2 मिनिटं. आठवड्यातनं 4 वेळेस करा. तुम्हाला दिसेल ज्या दिवशी तुम्ही प्राणायाम करणार, रेग्युलरली करायला लागलात ना, ज्या दिवशी तुम्ही करणार त्या दिवशी तुमचा दिवस एकदम भन्नाट जाणार आपोआप. कोण चालना देत आहे? तुम्हीच देत आहे. तुमचे विचार, तुमची भावना तुमच्या कंट्रोलमध्ये. द टाइम यू फाइंड यू आर कंट्रोलिंग दीज 2 थिंग्स, यू आर कंट्रोलिंग युअर डेस्टिनी. यू आर कंट्रोलिंग व्हॉट इज द आउटकम ऑफ युअर ऍक्शन. अदरवाइज इट इज अदर वे राऊंड. मग आपल्याला ते कंट्रोल करणं शक्य होतं. येस, आणखी? सर, असं ही जी टेस्ट आहे,
त्यांची घेतली होती. तर याच्यामध्ये याला ऑर्गनायझेशन मध्ये म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं हे सेल्फ म्हणजे आपल्याला हे बट इफ यू वॉन्ट लाईक तिथे मी मेंटर गाईड म्हणून वाचत होतो. सो लाईक आय नो की लाईक माझा स्कोर कमी आहे, लाईक आय हॅड टू वर्क ऑन दॅट थिंग. आणि अशा वेळेस समजा आपले कलिग्स असतात किंवा आपले फ्रेंड्स असतात, आपल्याला त्यांच्यासोबत डिस्कस करायचं आहे. पण बरेचदा काय होतं की माणसाची वृत्ती ही अपोजिट जातात. समजा आज माझी जरी कमी आहे पण मी समोरच्याचं कसं काय ऐकू, त्याचं जरी जास्त असेल तरी मी याचं काय ऐकू अशी प्रवृत्ती असते. त्याला इम्प्लिमेंट कसं करावं? व्हेरी गुड. सो चेंज इज द ओनली थिंग दॅट वी रेजिस्ट ऑलवेज. माझ्यामध्ये काही परिवर्तन व्हायला पाहिजे तर हे पहिलं रेजिस्टन्स आहे. सिग्मंड फ्रेड म्हणजे सायकोलॉजीचे वन ऑफ द फादर्स म्हटलं जातं त्यांना. ते असे म्हणायचे पहिली जी रेजिस्टन्स येतो त्याला इंटरनल रेजिस्टन्स म्हणतात. मी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही असे आहात तर तुम्ही म्हणाल मी असा कसा, मी असं नाहीये, मी तर असं नाहीच आहे, शक्यच नाही. आपण एक सेल्फ कन्सेप्ट तयार केलेला आहे स्वतःबद्दल, जो खराही असू शकतो खोटाही असू शकतो. आपल्याला वाटतं मी खूप कॉन्फिडंट आहे, आपल्याला वाटतं मी असा आहे तसा, विच कॅन बी ट्रू, विच कॅन ऑल्सो नॉट बी ट्रू. आपला एक सेल्फ कन्सेप्ट असतो. आणि एक आपल्याला पर्सनॅलिटी, बाय अँड लार्ज पर्सनॅलिटी या शब्दाचा जर अर्थ ऐकला तुम्ही, पर्सनॅलिटी म्हणजे ज्याला आपण, हा ग्रीक शब्द आहे, या ग्रीक शब्दाचा मूळ आहे पर्सोना. पर्सोना म्हणजे मास्क, मास्क म्हणजे मुखवटा, पर्सोना म्हणजे मुखवटा. जुन्या काळी थिएटरमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे कॅरेक्टर्स करण्यासाठी हे मुखवटे ओढायचे कलाकार, त्यांना म्हटलं जायचं पर्सोना किंवा पर्सनॅलिटी. त्याच्यातनं निर्माण झाली पर्सनॅलिटी हा शब्द. सो पर्सनॅलिटी काय आहे? तुम्ही तुमच्या बॉस समोर वेगळे असतात, तुमच्या आई वडिलांसमोर वेगळे असतात, तुमच्या मुलांसमोर वेगळे असतात. नेमकं खरे कोण तुम्ही? असतात की नाही? वेगवेगळे मुखवटे ओढतो आपण सगळ्यांसमोर. मग खरं तुम्ही तुमचं रूप काय? तो पर्सनॅलिटी हे प्रोजेक्शन. मी माझ्या बॉसवर काय इम्प्रेशन, पर्सनॅलिटी दुसऱ्यानी असाइन केलं. सर असेच बरं का, आज तुम्ही माझ्याबद्दल एक ओपिनियन घेऊन जाणार घरी, मी तुमच्या समोर 2 तास असं एकदम कंट्रोल असं उभं राहिलो, बोललो छान, तर तुम्हाला काय सर असेल. मी खरा कसा आहे हे मला माहिती. पर्सनॅलिटी ही छाप आहे माझी तुमच्यावर, तुमची माझ्यावर. पर्सनॅलिटी मास्क आहे. याच्या मागचा जो व्यक्ती आहे तो खरा आहे. जेवढी याची पारदर्शकता येईल तेवढं तुम्हाला एक्सप्रेशनला चांगलं जाईल. तुमचा जो प्रश्न आहे की जो रेजिस्टन्स येतो परिवर्तनासाठी, माझ्यामध्ये हे कमी आहे, तुम्ही कशाला ऐकून घेऊ, हा स्वाभाविकपणे सगळ्यांमध्ये एक मोठा रेजिस्टन्स येतो. याला प्रतिबंध म्हणूयात आपण. सगळ्यात सोपं असतं बाहेरचे प्रतिबंध ओलांडणं. सिग्नल असेल, तोडायचं असेल तर तोडू शकता की नाही? कोण अडवणार? असे एक वृत्ती निर्माण व्हायला काहीच वेळ लागत नाही. पण मी माझा सेल्फ कन्सेप्ट आहे, प्रतिबंध समजून घ्या, हा खूप मोठा विरोधाभास. माझाच सेल्फ कन्सेप्ट, मला हे येतं, हे मोडून दाखवा तुम्ही. मला तुम्ही काहीतरी सांगताय की हा माऊस असा चालतो, हे असं वापरायचं वगैरे, मला माहितीये, तुम्ही सांगायची गरज नाही मला. हा माझा जो प्रतिबंध आहे ना न ऐकण्याचा, हा मोडणं फार कठीण आहे. जो हा ओलांडू शकतो त्याच्यामध्ये परिवर्तन सोप्या पद्धतीने होतं. बाहेरचे प्रतिबंध मोडणं खूप सोपे आहे. आज जर ऑफिसमध्ये 10 वाजता यायचं, तुम्ही आरामात 10:15 वाजता येऊ शकता, फार त्याच्यामध्ये कष्ट लागत नाही. पण मलाच जर ऑफिसमध्ये उशिरा यायचंय, हा जो तुम्ही संकल्पना निर्माण करतात, हे मोडणं कठीण. सो ऑर्गनायझेशन लेवलला जे रूल्स, एथिक्स, रेग्युलेशन्स होतात ते आपण, तुम्ही 9:45 पण येऊ शकता ऑफिसमध्ये जर तुम्ही ठरवलं तर. ऑर्गनायझेशनची सवय ठरवायची गरज नाही. ट्राय अंडरस्टँड. सो प्रतिबंध जो रेजिस्टन्स आतून आहे तो मोडणं जास्त. आता हा मी तुम्हाला ऑर्गनायझेशनच्या संदर्भाने उदाहरण दिलं, हे पूर्ण तुमच्या लाईफ पॅटर्नशी रिलेट करा. तुम्हाला जर अज्ञान आणि अहंकार हे एकमेकाला पोसत वाढतात. म्हणजे कोणी म्हणाल मी निरंकारी आहे, निरुपद्रवी आहे, माझ्यापासून कोणालाच काही त्रास नाही, पण मी कोणाचाच ऐकणार नाही, हा अज्ञानाचा वाढतो. अज्ञान वाढतो की अहंकार वाढायला.
आणि these are, see, अहंकार कोणाला नसतो का? इगो कोणाला नसतो का? सगळ्यांना असतो, मरेपर्यंत जात नाही. कारण की तो लागतो, तो जर गेला तर तुमचं अस्तित्व संपलं. अध्यात्माची गोष्ट नाही करत अध्यात्मामध्ये ते ओलांडल्या जात. आपण व्यावसायिक सांसारिक लोकांची गोष्ट करूया. मरेपर्यंत जात नाही इगो. मग जात नाही, जो अस्तित्व टिकून ठेवतो तो इगो स्टेट्स. आपल्याला फक्त ते अप्रॉक्सिमेट करायचं. म्हणजे काय? अहंकार वाढला, टोकाला गेला, त्याला अरोगन्स म्हणायचं. तो जर साध्या बेस लेवलला असेल तर त्याला काय म्हणायचं? स्वाभिमान. मग पुढे कुठेतरी अभिमान, आणि मग कुठेतरी पुढे त्या स्केलवरती उद्धटपणा, आणि मग अहंकार. म्हणजे त्याला आपण टोकाचं झालं. ही स्केल आहे. बेसिकली काय अंडर करंट? इगोच आहे. तर तोच अभिमान मी कुणाचं घेणार नाही, कुणाला देणार पण नाही. म्हणजे स्वाभिमान. दिस इज द स्टेट, इगो स्टेट. दिस इज हाऊ इट ऑपरेट्स. हा जाणार नाही, हा ओलांडला जाऊ शकतो. हा ओलांडला जाऊ शकतो. ती ओलांडण्याची क्षमता, ते प्रतिबंध निर्माण करण्याची, मोडण्याची क्षमता, ती निर्माण झाली की चेंज बाय ऑल मीन्स होतो. तुमच्या नकळत सुद्धा होतो. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही 2 वर्षाचे असताना जसे दिसायचे तसे आता दिसतायत का? नाही दिसत. झाला की नाही बदल? तुमच्या नकळत झाला. तुमच्या शरीरामध्ये 120 दिवसांनी तुमच्या शरीरामधल्या लाल रक्तपेशी सगळ्या त्याच नसतात, बदललेल्या असतात. 30 दिवसानंतर सगळ्या पांढऱ्या रक्तपेशी बदललेल्या असतात. 7 वर्षानंतर संबंध शरीरातले सगळे घटक बदललेले असतात. म्हणजे ज्याला तुम्ही मी म्हणताय तो मी हा 7 वर्षापूर्वी नव्हता, दुसराच होता कोणीतरी. सो बदल तर होत राहतोय, तुमच्या नकळत होतोय. मानसिक बदल जो आहे तो फक्त अवेअरनेस नाही. नाहीतर तुम्ही यू कॅन बी लॉक्ड इन टू युअर मेमरीज 2 years बॅक. जर तुम्हाला बदलायचं नसेल, तो माझ्याशी तसा वागला होता तिथपासून तर आतापर्यंत मी तिथेच. तुमचं शरीर बदललं, तुमचं सगळं बदललं, पण दॅट यू आर नॉट ट्रॅव्हल दॅट, यू आर स्टील लॉक्ड इन दॅट. अशामध्ये लेट गो कसं करतात? एक उदाहरण सांगतो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, लगेच लक्षात येईल काय करायचं. एक व्यक्ती ज्याला नदी पार करायची असते, मोठी नदी असते, नदी पात्रातनं पहाटे पहाटे जातो. एक नाव असते, नावेत बसतो आणि नाव हाकायला सुरुवात करतो. पहाट, अंधार, काळोख, बराच 2-3 तास नाव वल्लवतो वगैरे, जातो जातो जातो, उजडतो. त्याला असं वाटतं पोचलो मी आता, पण तो तिथेच. का बरं माहितीये? त्याने ते अँकरच काढलेलं असतं, दोरच सोडलेलं नसतं. त्यांनी कष्ट इतके केलेले असतात पण जातच नाही. कारण काय? बांधून ठेवलंय. सोडायचंय ना, सोडलं की जात. अँड देन यू आस्क युअर सेल्फ, तुमच्या खेळण्या लहानपणी तुम्ही सोडल्या की सुटल्या तुमच्याकडे? सोडल्याचं दुःख होतं, सुटल्याचं दुःख होत नाही. सोडलं की काय होतं? दुःख होतं. सुटलं की दुःख होत नाही. खेळणं सुटल्याचं दुःख होतं का? नाही. पण सोडायला सांगितलं असतं तर त्यावेळेस खूप दुःख झालं. एक कला आहे ती कला अवगत करा सोडण्याची, म्हणजे सुटतं आपोआप. ही कला अवगत करण्यासाठी सगळ्यात मस्त टूल आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, बी ग्रेटफुल, बी थँकफुल एव्हरी डे फॉर एव्हरीथिंग. बी थँकफुल, ग्रेटफुल, ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज म्हणून. दुसरं, फॉरगिव्ह. विसरणार नाही बऱ्याचदा, फॉरगेट नाही होणार, फॉरगिव्ह तर करू शकतो आपण. आणि मग म्हणायचं आपण, मी का माफ करू त्याला, त्याने माझं एवढं नुकसान केलं. अरे हो, पण नुकसान करून तो मोकळा झाला, तो गेला पुढे, तुम्ही तिथेच आहे अजून. तुम्ही सोडलात तर पुढे जा. आणि तुम्ही हुकचे जे दोरी आहे ना, ती म्हणजे फॉरगिव्हनेसने सुटते. फॉरगिव्ह केलं की सुटते. आता ही गुरी किल्ली आहे,
पण तुम्हाला जर तुम्ही ठरवलंच आहे फॉरगिव्ह नाही करायचं, तर तुम्ही ती दोरी सोडूच शकणार नाही. यू अंडरस्टँड? That's it. Simple, as easy as that. And you can, I'll tell you, the time you'll understand this skill, तुम्ही पुढे जाण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. एफर्ट्स तुमचे आहेत, तुम्ही सगळं करतात, but then you lead to your destination with lot of force and vigor and vitality. I hope that is understood. Yes. Something else? आणखी? फिअर्सला ओव्हरकम कसं करायचं? फिअर्स कॅन बी एनिथिंग. Fear is I'll tell you a definition of fear. Fear म्हणजे काय? False evidence appearing real. False evidence Appearing real. appearing real. म्हणजे fear. Perfect. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्यासाठी जी फिअरफुल आहे, दुसऱ्यासाठी तिला काहीच नसणार, त्याला काही व्हॅल्यू नसणार. आपण ती निर्माण करतो ते फिअर. फिअर येतं. फिअर इज बिकॉज यू फील दॅट यू आर लुझिंग समथिंग. It comes from the feeling that you are losing something. When you are at loss, when you are, म्हणजे काही सुटण्याची भीती, काही साधं प्राण सुटण्याची भीती पासून तर छोट्या छोट्या गोष्टी, मी जर हे सांगितलं तर माझं सगळं जे काय मी आतापर्यंत कमवलेलं ते निघून जाईल, किंवा मी जर हे दिलं तर माझं हे निघून, हे फिअरला जन्म देणारे कारण आहे. आता तुम्ही ज्यावेळेस याच्यातनं यू फील दॅट इट्स ऑल अप्रॉक्सिमेशन दॅट यू आर डुईंग, इट्स ऑल आर माय थॉट दॅट इज माय आय एम प्रोजेक्टिंग ऑन समवन एल्स, द टाइम यू विल फाइंड दॅट यू गेट आउट ऑफ दिस कॉम्प्लेक्स. द बेस्ट वे टू डू इट, फिअर घालवण्यासाठी, ॲज आय सेड, मी मागच्या उदाहरणात सांगितलं, ग्रॅटिट्यूड. बी ग्रेटफुल अबाउट थिंग्स दॅट यू आर विथ. आय कॅन टेल यू की द टाइम यू फाइंड दिस क्वालिटी डे बाय डे ग्रोज इन यू. कशाची? थँकफुल असण्याची, ग्रेटफुल असण्याची. तसं तसं तुमच्या हे निगेटिव्ह इमोशन्स, हे एक करंट सिच्युएशन मध्ये एक मोठी स्ट्रॉंग वे आहे निगेटिव्ह इमोशन्स मध्ये बाहेर येण्याची, ग्रेटफुलनेस. आणि दुसरं मी फॉरगिव्हनेस पण सांगितलं, पण ग्रेटफुलनेस इज वन थिंग दॅट ऑल्सो टेक अवे दिस फिअर रिलेटेड एलिमेंट. इट इज बिकॉज वी कम अप विथ दिस लॉट ऑफ अँशियस कॉम्प्लेक्स. जसं फिअर नंतर काय होतं, तुमच्या शरीरामध्ये बीपी वाढतो किंवा कमी होतो, किंवा धडधड धडधड पाल्पिटेशन होतं, हॉरिपिलेशन होतं, म्हणजे गुजबम्स येतात, किंवा आई ज्याला आपण प्युपल्स म्हणतो डायलेट होतात वगैरे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ट्रिगर होतात कारण की यू फील दॅट यू आर लुझिंग समथिंग. गेट इन टू अ स्टेट ऑफ माइंड दॅट इट्स ओके टू बी लाईक व्हॉट एव्हर. तुम्ही कॉन्फिडंट करताय कोणाला. सगळ्यात महत्वाचं फिअर ओव्हरकम करण्यासाठी सामोरे जाणं. तुम्ही स्वतःला सामोरे जा पहिलं. तुम्ही कशाला, मेजरली आपण जे फिजिकल फिअर्स म्हणतो ना, हे आपण समजू शकतो की तुमच्यासमोर विषारी साप आला, तुम्हाला भीती वाटणं स्वाभाविक आहे. बट कीप युअर सेन्सेस ऑन ग्राउंड. आय कॅन टेल यू कॅन टेक अ व्हेरी सेन डिसिजन एट दॅट पॉइंट ऑफ टाइम विदाउट फिअरिंग. तुम्ही जास्त घाबरला ते सापाला जास्त कळते तुम्ही घाबरलात म्हणून. तो तुम्हाला अग्रेशन मध्ये नाही अटॅक करत आहे, तो तुम्हाला डिफेन्स मध्ये अटॅक करतो. सो बाय दॅट ही अंडरस्टँड्स इट बेटर. यू आर फिलिंग फिअरफुल बिकॉज यू आर फिलिंग टू अग्रेसिव्ह. इट्स नॉट द केस. सो हे फॉल्स अप्रॉक्सिमेशन आहे. कुत्र्याचं उदाहरण घ्या साधं. कुत्र तुमच्याकडे अग्रेसिव्हली येतं, तुम्ही जेवढं काम असाल तेवढं ते पटकन शांत होतं. तुम्ही जेवढं पॅनिक व्हाल तेवढं ते अजून अग्रेसिव्ह होईल. कार्निवरस अॅनिमल्स ठीक आहे, आपण टेम करू शकतो त्यांना, पण आपण ते काय रोज नाही भेटत. पण जे दैनंदिन गोष्टी आहेत त्याला आपण वी कॅन अंडरस्टँड दॅट वी आर क्रिएटिंग दिस सेल्फ कन्सेप्ट ऑफ आवर ओन अँड प्रोजेक्टिंग इट. की याची मला भीती आहे, स्टेजची फिअर आहे, कुणाशी बोलण्याची भीती आहे. हे काय, तुम्ही एक छोट्या एक्सरसाइज मध्ये तुम्ही लक्षात येईल, तुम्ही एका दिवसामध्ये हे फिअर किंवा मे बी एका सेशन मध्ये हे फिअर घालू शकता सगळ्यांसमोर बोलण्याचं, कुणाला जर असेल तर. काही एक्सरसाइजेस आहेत जे डेमॉन्स्ट्रेट करू शकतात ह्या गोष्टी. जस्ट व्हॉट आय एम सेइंग इज बिकॉज वी हॅव क्रिएटेड दिस सेल्फ कन्सेप्ट, ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, क्रिएटिंग दिस, रिडायरेक्टिंग युअर इमोशन्स विल टेक अवे फिअर कम्प्लिटली. जे एक्झिस्टेन्शियल फिअर्स आहेत त्याला वेगळ्या प्रकारचे अंडरस्टँडिंग लागेल. आपण तिथपर्यंत जात नाही आता
सगळ्यांना स्वाभाविकपणे मरणाची भीती असतेच. जो म्हणतो मला नाहीये त्याला सगळ्यात जास्त असते. दिस इज ट्रू. लेट अस हॅव दिस सिम्पल थिंग्स की ज्याची भीती आहे ती आहे, पण जे आपण कन्सेप्ट तयार केले ज्याचे आपल्याला दैनंदिन कार्यामध्ये जास्त अडथळा होतो ते तर आपले प्रोजेक्शन्स ते आपण काढले पाहिजे. आय होप दॅट वर्क्स. अँड EFT, try EFT. One more thing. You can do it. It's a wonderful thing. Whatever fear, तुम्हाला असं वाटत असेल की हे काम माझ्याकडनं होई नाही, भीती वाटते, काम चुकण्याची भीती असते बऱ्याच लोकांना, इमिडिएटली जाऊ शकते. अँड एनिथिंग एल्स? 4-5 प्रश्न छान विचारले. ऍटलिस्ट आपण काहीतरी रिलेट करू शकलो त्याला. If not, then we'll be able to close. I hope I was of some help आज काही शेअर करण्यामध्ये. आणि आज मी तुम्हाला या सेशन नंतर डेफिनेटली आय शेअर, बिकॉज आय ऑल्सो वॉन्ट टू शेअर इट टू द हेड ऑफिस, द व्हिडिओ अँड द डिटेल ऑफ द टेक्निक दॅट वी जस्ट डिस्कस्ड. विथ दिस आय टेक युअर leave for this session. I hope you are able to read the report after this session, and if any query, त्याच्यानंतर काहीही क्वेरी असेल, यू कॅन जस्ट मेल, त्या मेलला रिप्लाय केला तरी मी सांगू शकेन. आमची टीम आहे सायकोलॉजिस्टची, ती हेल्प करू शकेल. थँक्यू व्हेरी मच.